हा. माघ महिन्यानंतर डायरेक्ट आपलं काम कधी आखणीचं यायचं साधारणतः जुलै एंडिंग किंवा ऑगस्ट. तुमची त्याच्यावर प्रामाणिक निष्ठा पाहिजे. मला एक गोष्ट सांग, आता पूर्वीचा गणेशोत्सव मुंबईचा दोन धडाक्यात आणि आत्ताचा गणेशोत्सव ह्याच्यामध्ये काय थोडा फरक वाटतो तुला? बघ आता भरपूर करोडो लोक आहेत बरोबर. भारतात, महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही म्हणत, आपल्या बऱ्यापैकी 2012ला कुर्ल्याचा राजा तुझ्याकडे होता, तो त्या मंडळातल्या एका व्यक्तीने ती मूर्ती येऊन बनवणं शक्य नव्हतं. तर मी त्यांना काय बोललो का तुम्ही गेली माझी ती कुर्ल्याचा राजा. आय थिंक मला वाटतं तू पण मी पण होतो. विषयच वेगळा होता. विषय वेगळा होता ना, आणि तो होता तसाच. नाही कसं होतं बघ, एक तुला तो सांगतो. अनुभव सांगा. जसं काम करणं किंवा मुंबईला आपली मूर्ती बसणं, मुंबईला आणि लालबाग ओरळ, अशी ती मजाच ती वेगळी. मजाच वेगळी होती. इच्छापूर्ती म्हणून एक मंडळ आहे, ज्वाला मित्र मंडळ. एकाळ्याला दिले हा बरोबर. दिनेश सारंग, सुरेश शर्मा हे सगळे त्यावेळी तिथे. अच्छा. हा, ते सगळ्यांची गणपती मी त्याच्या वर्कशॉप मध्ये मी एक फ्लाय मध्ये होता गणपती रोड आणि कोलपाटले स्लेटर रोड पर्यंत. कसा अनुभव तुझा? माझ्या अर्थात ते माझं पहिल्यापासून नॉन बाइंडरचा म्हणून नवीन मंडळ आहे. थोडासा अनुभव सांगत जा. एवढं चांगलं आहे का त्यांचा ना कधी आजपर्यंतचा कधी त्यांचा व्यवहार पण काय कधी त्यांनी त्रास नाही दिला. गणपती आप बना रहे हो, आप आर्टिस्ट आप, यही चाहिए वैसा ही चाहिए वही चाहिए. मित्र मंडळ आहे डोंबिवलीचं, मी मगाशी तुझं नाव घेतलं. त्यांनी माझ्या त्यावेळी मी विजय खातूनकडनं कच्चे पीस आणून त्याच्यावर काम करून मी द्यायचं मंडळ. आणि शापुरीचा महाराजा जय महाराष्ट्र मित्र स्वामी मित्र मंडळ आहे. कासाळीचं माझं प्रगती मित्र मंडळ आहे, त्यांच्याबरोबर मी खूप वर्ष काम करतो. ते काय करतो पण ते करण्यासाठी कोणतरी आपल्याला चान्स देते ना, संधी. तेवढ्यासाठी मंडळ पण तेवढीच महत्वाची आहे. मग आता तू सुरत मध्ये पण करतोय, त्याबद्दल काय सांगशील? मग ती बनवली, त्याच्यावर जो रिस्पॉन्स आला. यस, शेवटी तो काय करतो तो कोणालाच माहित नाही. खूप मोठं मंडळ आहे. अच्छा. आणि बघशील ना तर तू सगळी लहान मुलं 20-22 वर्षाची पोरं आहेत, एवढं लहान आहेत. एवढं मोठं बजेट, एवढं मोठं डिसिजन घेतात आणि झटपट घेतात. नाही बसलेली मूर्ती आहे, पूर्ण सेटअप, पूर्ण दरबार येतो. कधी बनवतो मी, तू विचार कर त्याची भव्यता काय असेल. असं बजेटही खूप मोठं आहे. अच्छा. आणि एवढं काम म्हणून जुनं मंडळ आहे का जे खूप वर्षापासून मुंबईवर न्यायचं. मी अँटिक जॉब बनवत नाही किंवा एखादा स्नॅप बनवत नाही. तू ज्या पोज मध्ये बसलाय, तुला जर सहजता वाटली तर तू लॉंग टाइम बसू शकतोस. तुला जर कुठेतरी ऑकवर्ड वाटलं, कुठेतरी तुला पाय फसला तर तू चेंज होणारच. जर तू नाही बसू शकतो त्या पोजवर बाप्पा कसा बसू शकतो? मित्र मंडळी आहे, जुनी मित्र आपले राजीव शिंदे, सिद्धेश भरपूर आहेत. त्यांच्या बरोबरचे एक मैत्रीचा किस्सा सांग का असेल तर. मी सांगणार पहिले. आता तू मैत्रीचा किस्सा सांगितला म्हणून सांग. म्हणजे हा एक आत्ताच्या याच्यामधला मला एक मुंबई मधलं काम केले आणि स्वतः करतो तो. त्यांनी तेवढा वर्ष काम केलं, त्याचा अनुभव आहे. त्याच्याकडे कोण नाही, रेटिंग नाही, तेवढा मोठा नाहीये पण तरी एक मला आवडतं. तुझ्या सिद्धे ज्याप्रमाणे काम करतोय, तू नाव घेतलंय, पण मला तो व्यक्ती पहिल्यापासून खूप आवडतो आखणीमध्ये. जसे तुम्ही लोक आहेत तसे तो पण आहे. पंकज पेवेकर. पंकज पेवेकर मदन सॅटिस्फॅक्शन. तो त्याचा अजून एक चांगला गुण काय माहिती, त्याची चांगली क्वालिटी काय माहिती. हल्ली एक 2-3 वर्ष माझ्याबरोबर काम करतोय आर्टिस्ट ओमकार पाटील म्हणून. तोही चांगला कपशीत धोतर टाकतो आपण. ते तू बघायचं असेल ना तर इच्छापूर्ती 2025 एखादी मूर्ती लेट करायची म्हणून यार, एखाद्याने पैसे कमी दिलेत म्हणून यार मला असं नाही म्हणायचं किंवा मला असं नाही म्हणायचं. मंडळाच्या जागी बरोबर कारण ते तेवढा खर्च करतात, तेवढ्या सगळ्या गोष्टी करतात. मंडळ केवढं बबाल करतात. आम्हाला हे खराब हो गया, आम्हाला हे पैसे मगाशी बोललं तर मला एका चेहऱ्यावर अडकून राहायला मला आवडत नाही. 25 वर्ष घेऊन बसलेलो नाही. हा चेहरा माझा तोच चेहरा बघितला मी, एवढा मोठा चेहरा बनवतोय. आता जो मी काम करतोय तू बघितलं, 24 फुटाची बॉडी, 24 फुटाची. त्याचा चेहरा जो आहे ना तो 8 फुटाचा चेहरा आहे. तो 8 फुटाचा आहे. सोन सोडून फक्त जॉ लाईन पासून मुकुटाच्या कळसावर. हा दिसतोय, किती मोठा आहे तो, इथूनच दिसतोय. गुरुदेवच आर्ट स्टुडिओ नाव आहे. तर मल्हारी म्हणून सुरतला आपण चालू. हे माझं किंवा मी एखाद्याला कामापुरती वापरायचं हे माझ्या कधीच डोक्यात नसतं. बरोबर. पुरती व्हावी त्यांची इच्छा तर होतीच. खरंच आहे ना, होती. मग ते माझ्याकडे काय येतील, का घेतलंय मी काम करणार नाही असं नाही, मी मुंबईला गणपती बनवणार असं नाही. मी 100% 100% पुढच्या वर्षी मुंबईत काम करणार. लक्ष द्या, 100% हो. पुढच्या वर्षी मुंबईत आहे.
कुठे जागा नाही ठरवली अजून. आता ती जागेची तुला सगळी गंमत माहितीये. नमस्कार, मी कुणाल. आता मी आहे राहुल दादाकडे, आणि तुम्ही जे मला आधीच्या ब्लॉगमध्ये खूप चांगला सहकार्य केल्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद करतो. आधी तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, आणि पुढच्या ब्लॉगसाठी माझा इंस्टाग्राम पेज आहे त्याला नक्की फॉलो करून ठेवा. आज मी अशा मूर्तिकाराकडे आहे. या मूर्तिकाराची ओळख खूप जुनी आहे महाराष्ट्रामध्ये. या मूर्तिकाराने भरपूर काही गोष्टी केलेल्या आहेत. आज त्यांच्या मुखातून आपण सगळ्या गोष्टी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं सगळे देतील. नमस्कार दादा. नमस्कार. कसं आहे दादा? एकदम मस्त. एकदम मस्त ना. काय म्हणतो सांग, बोल. आता कामाची गडबड, दिवस रात्र काम चालू आहे. माती कामं चालू आहे, हा, नवीन चेहऱ्यांची कामं चालू आहे, जॉईंटिंग चालू आहे. काय गडबड सुरू आहे. मग आधीच जसं राहुल दादा, मला एक गोष्ट सांग. तू एवढा लांब आहे शहापूरमध्ये. आता आपण थोडा बॅक टू पहिला थोडं जुन्या यादीमध्ये जाऊया. ठीक आहे. सुरुवात कशी केलेलीस तू? सुरुवात अशी होती माझी का मला लहानपणापासून गणपतीची आवड होती, कारण आमच्या आजोबांचा कारखाना होता त्यांच्याकडला. त्यामुळे मी त्यांच्याकडे जाणं येणं होतं माझं. त्यामुळे त्याची मला फार आवड होती. ते माती कलर बघून बघून त्याची आवड आली, आणि गणपती कसा बनतो काय ते इंटरेस्ट लागला. हा, तिथून मी काम चालू केलं. त्यानंतर माझे वडील, मी तसं बघायला गेलो तर आमची जी सुंदरराव फॅमिली आहे, माझे काका आहेत तेही नगस काम करायचे, पत्र्यावर नक्षी काम करायचे. त्याचे अजून एक काका आहेत ते माझे साईन बोर्ड करायचे त्यावेळी, आर्टिस्ट. त्यामुळे कला ही तसं बघायला गेलो तर आजूबाजूला मला बघायला भेटली. बरोबर. आणि ती आवड असल्यामुळे आणि मोठ्या गणपतीचं अट्रॅक्शन असल्यामुळे हळूहळू मला विजय शेठचं नाव समजलं. स्वर्गीय विजय खातूंचं नाव मला त्यावेळी समजलं, कारण मी इकडे होतो. माझ्या मामांचं आणि त्यांचं बोलणं चालणं होतं, त्यामुळे त्यांच्या थ्रू मी तिथपर्यंत गेलो. मग त्यांची ओळख झाल्यानंतर मग त्यांनी का बऱ्याचशा गोष्टी आपल्याला गाईडन्स. त्यानंतर त्यांच्याकडच्या त्या वर्कशॉप मध्ये बघून, त्यांची त्या आगमनाला विसर्जनाला गणपती बघून, एवढी मोठी मूर्ती कशी बनते काय म्हणजे त्याची ती क्युरियोसिटी वाढली. तेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची उत्सुकता वाढते का कसं होतं काय होतं, त्यावेळी तुमचा त्याची प्रोसेस चालू होते, थॉट प्रोसेस चालू होते, काय आहे कसं आहे कसं बनतं. मग तुम्ही त्याच्यावर हळूहळू प्रोग्रेस, म्हणजे ज्यावेळी तुम्ही थेअरी वर्कआउट प्रॅक्टिकल तुम्ही त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. तो एक पायंडा. त्यानंतर मला एक अजून नाव असं घ्यायचंय, ते स्वर्गीय दीनानाथ वेलिंग साहेब. ज्यावेळी ही कामं करत असताना मला त्यांचे फोटोग्राफ, त्यांच्या कामांचे काही जुने फोटोज, काही मॉडेल, काही चेहरे, त्यानंतर त्यांचं नाव रबराचे काही असे मॉडेल्स होते. अच्छा. त्यातले 2 आमच्याकडे होते. एक लक्ष्मी होती, लक्ष्मीची मूर्ती होती, आणि गणपतीची मूर्ती. ते पण सतत बघून 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 काय झालं, त्याची आकार, त्याचा अवयव, त्याचं प्रमाणबद्धता. विजय खातूंचे गणपती बघून मला प्रपोर्शन कसं असतं, बॅलन्स कसा असतो, तो गणपती जोडला कसा असतो, त्याची सहजता काय पाहिजे, लोकांना भावेल असं त्याच्यातलं त्याचं रूप कसं पाहिजे, या सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. हळूहळू मी त्या माझ्या कामामध्ये अप्लाय करायला लागलो. माती काम, बरोबर आहे. ही माती कामाची सुरुवात तू कधी केलीस? पण जेव्हा एकदम रिअल मध्ये, प्रॅक्टिकल मध्ये. मी तसं बघायला गेलो तर 2री-3रीला असल्यापासूनच माती काम करतोय. पण ते कसं, त्यावेळी पूर्वी जेव्हा मी लहान होतो त्यावेळी आमच्या आजोबांचा जो मी म्हणालो कारखाना होता, त्यावेळी ना कोट्यातले गणपती, साच्यातले गणपती जास्त असत. मग ते मातीचं ते दाबणे, हात दाबणे, मग ते कशी जोडायची, त्याची फिनिशिंग कोरण्याने टोलने फिनिशिंग करायची, मग त्याचे दागिने, मग त्यावेळी ते हाती सोड. त्याच्यामुळे काय झालं, तिथून सुरुवात झाली. पण असं मी प्रॉपर नाही तुला सांगू शकत का एक्झॅक्ट मी ह्याच वर्षी ह्याच दिवशी. तसं नाही, मी तेच विचारतोय. पण एक साधारणतः 12-13 वर्षाचा होतो मी, म्हणजे साधारणतः 7वीच्या आसपास असणार, 6वी-7वीचा विषय असेल. त्यावेळी माझी जी मी पहिली बनवलेली मूर्ती जर कोणी अशी घेऊन गेले, पुजली, तर तसं मी तो एक इन्सिडेंट सांगू शकतो. 12-13व्या वर्षात माझी ती पहिली मूर्ती गेली. जी मंडळाला आवडली आणि त्याने ती घेतली. अच्छा. स्वर्गीय विजय खातू साहेबांबरोबर तू एक्झॅक्टली म्हणजे कसं काम करायला सुरुवात केली, कनेक्शन मध्ये कसं आला? बघा, माझं मी तसं बघायला गेलो ना तर त्यांच्याकडे असं प्रॉपरली कधी काम नाही केलं. हा, मग तेच तुला विचारतोय. एक्झॅक्टली त्यांची माझं जाणं येणं होतं, भेटणं होतं, त्यांच्या कारखान्यात जायचो, न्यूज पेपरला जायचो, परत ऑफ सीझनला, ते सीझनला पेरलेला असायचे. पण जेव्हा ऑफ सीझनला ते
त्यांच्या ऑफिसमध्ये बसायची त्यावेळी पण माझं येणं जाणं होतं. माझी मावशी राहते शिवाजी याला सिद्धिविनायकला, तर माझं तिकडे येणं जाणं होतं. आलं का मी त्यांना भेटायला जायचो. मग ती त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी तेव्हा समजल्या. मग माती गावातले बारकावले, गणपती कसा रंगला पाहिजे, कसं असावं, कसा जोडायचा, त्या काही गोष्टींची चर्चा व्हायची. मग कधी कधी काय व्हायचं, देवीनंतर मी त्यांच्यावर 2-3दा काम केलेलं आहे. पण ते कसं, माझा गणपतीचा कारखाना आहे पहिल्यापासून, त्याच्यामुळे काय व्हायला, असं प्रॉपर मी कामाला गेलो असं नाही बोलता. मग 2-4 दिवस मध्ये, एखाद दिवस 2 दिवस असं मी जायचो. अच्छा. छोटं मोठं बाबा काय एखाद्या चेहऱ्यावर काम करणं, किंवा माती काम करणे, किंवा बाबा लिखाई करणे, छोट्या मोठ्या गोष्टी करायचो. असं परफेक्ट नाही बोलू शकत का मी त्याच्याकडे कामाला होतो. अच्छा. एक विशिष्ट कामासाठी जायचं म्हणजे. हा, असं ते जायचं. हा. असं मग पण असं ऐकायला आलंय की तू एक चेहऱ्यामध्ये खूप चांगला होतास. तसं तर नाही बोलला मी. काय बोललो मगाशी, नाही म्हणजे चेहऱ्यासाठी या 2 दिग्गजांची कामं बघून मी, त्यातले एकाची तर मला कधी, म्हणजे वेलिंग साहेबांची तर माझी कधी चर्चा नाही झाली, कारण खूप मी त्याच्या खूप नंतरच आहे. पण विजय शेठ बरोबर ज्यावेळी आमचं बोलणं चालणं व्हायचं, त्यामुळे त्यांच्या ज्या काय बारकाव्या होत्या त्याची जेव्हा आमची चर्चा करायची, त्या घेऊन टिपून, त्यांची कामं बघून, त्यांची फोटोग्राफ्स बघून, त्या 2 माणसांची कामं बघूनच आम्ही कामं करायला लागलो. त्याच्यामध्ये ते बघत असताना काय होतं बघा, कसं असतं, एखादी गोष्ट आपण सतत बघतोय, अभ्यास करतो, ते थोडंफार आपल्या कामात काम करताना थोडंफार तरी 2-5-10% तरी आपल्यामध्ये त्या गोष्टी येतात. बरोबर. ते चांगलं करतो, हे करतो, ते मी नाही ठरवणार, ते भाविक ठरवतात. ज्यावेळी ते प्रेक्षक बघतात त्या गोष्टी, त्यांना ते काय भावतात, कोण हे म्हणतं, कोण ते म्हणतं, कोण ते म्हणतं. आणि असं काय नाहीये, त्या सगळ्याच गोष्टी चांगल्या होतात. हे एक तो रिदम असतो. एखादी गोष्ट खूपच छान होऊन जाते, एखादी गोष्ट तेवढ्या लेवलला पण होत नाही. बरोबर. कारण हे काय कुठलं टेक्निकल जॉब नाहीये, काय एवढ्या वेळात, एवढ्या एनर्जीत, किंवा एवढ्या सिच्युएशनला एवढंच होईल. ह्याच्यात कमी वेळात कधीतरी जास्त पण काम होऊन जातं, किंवा जास्त वेळात कधीतरी छोटं पण काम होऊन जातं. ही फार मजा आहे याच्यातली. आणि ह्या ऍक्च्युअली या इंडस्ट्रीकडे किंवा ह्या प्रोफेशनकडे बघताना लोकांना एक वेगळंच हे असतं. पण त्याच्या जो काम करतो त्याला त्यातल्या गोष्टी माहिती आहे का बाबा याला खरोखर किती वेळ जातो. करेक्ट. आणि बघ, एखादा कुठला तरी आपला जॉब आहे किंवा टेक्निकल हे विषय, आता आम्ही ज्या डाय करतो त्या शेवटी मॅन्युअलीच आहेत ना. बरोबर. हातानेच आहे. माणूस पण काम करतो, तो शेवटी त्याची क्षमता, त्याची ताकद जेव्हा कास्टिंग करतो त्यावेळी आपल्याला अंदाज असतो का बाबा 2 ते 4 तासात 5 तासात हा गणपती कास्टिंग व्हायला पाहिजे. असं नाही बोलू शकत एक्झॅक्ट तेव्हाच होईल, तसं नाहीये. त्यामुळे याचं काम करणं काल प्रिकॉशन घ्यावी लागतं. आणि कसं होतं, ज्यावेळी एखादा आपल्याला कन्व्हिन्स करतो का नाही, आता आपण जेव्हा नाही बोलतो बाबा नाही आम्हाला नाही जमणार, एखादा कन्व्हिन्स करतो का त्या प्रेमाने, त्या याच्याने जेव्हा तो कन्व्हिन्स करतो, त्यावेळी कधीतरी आपण माणूस म्हणून आपण हो बोलून जातो. कधी कधी त्या गोष्टी पण आम्हाला त्रासदायक होतो. एक्साइटमेंट मध्ये बोलतो आपण. एक्साइटमेंट नाही म्हणता, शेवटी कसं होतं बघ, माझा काय विचार आहे का बाबा देवाने काहीतरी आपल्याला थोडंफार दिलंय, बरोबर, त्याच्यात आपण काम करतोय, ते काम कोणाला तरी आवडतंय म्हणून तो माझ्याकडे आज तू माझ्या बरोबर का बोलतोयस, का बोलतोयस, बरोबर आहे. तुला वाटतं का राहुल मूर्तिकार आहे, आर्टिस्ट आहे म्हणून तू बोलतो. सगळ्या गोष्टी माहिती आहे तुला, म्हणून आपल्याकडे ती लोक येतात. आणि एखाद दुसरा मग काय होतं, आपण बोलून जातो मनाविरुद्ध. बरोबर. आणि मग त्यावेळी त्या माणसाने ती गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. करेक्ट आहे का दादा समोरच्याचं बजेट नव्हतं तरी आपल्याला दादाने त्यावेळी ऍडजस्ट करून घेतलं. कधी कधी काय होतं, बारीक बारीक पोरं कन्व्हिन्स करायला पाठवतात आणि मोठी मोठी माणसं नंतर येतात. म्हणजे चुकीचंच आहे. ह्या पण काही गोष्टी आहेत. आणि मग नंतर तुम्ही मूर्तिकाराला दोष देणार, हे पण चुकीचंच आहे. आणि बघ कसं आहे, शेवटी एक तुला गंमत सांगतो. एक माझ्या मित्राबरोबर घडलं गेल्या वर्षी. असा विषय झाला की त्यांनी मूर्ती वेळेवर रेडी करून ठेवली, त्या मंडळातल्या कोणतरी पदाधिकाऱ्यामध्ये कोणतरी ऑफ झाला, म्हणून त्यांनी आगमन चार्जेस पुढे ढकलले. जर मूर्तिकाराचा जर प्रॉब्लेम झाला तर तुम्ही काही गोष्टी ऍडजस्ट करायला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. शेवटी मूर्तिकार येतो, माणूसच आहे आणि मूर्तिकार येतो. बरोबर. एखादं काम आपण त्याला दिलं म्हणून तो आपला बांधील होत नाही ना. हा, कशात असतो, काय कमिटमेंट मध्ये असतो. हे बरोबर आहे का बाबा, त्यांचं पण म्हणणं टाइम दिलेला आहे. पण आपण असं सगळ्यांशी नाही ना होत, काहीतरी ती गोष्ट सिच्युएशन येते आणि कुठली गोष्ट अशी आयुष्यात येते असं आपण तेवढं जर आपल्याला भविष्य समजत असतं किती पुढे गेला असता.
आपण ज्योतिषी झालो तो मार्ग आपण हे गेला मग बरोबर. मूर्तिकार नसतो. बरोबर. काहीतरी काही गोष्टी छोट्या मोठ्या होतात त्या. हा, आता मला एक गोष्ट सांगा, हे लाईक अ फर्म तू युज करतो, 12 महिने चालू असतं, एक्झॅक्टली वर्क काय असतं याच्यामध्ये तुझ्यामध्ये, म्हणजे भाविकांना काय सांगशील, काय वर्क सुरू असतं याच्यामध्ये, कसं 12 महिने तुझं सुरू असतं? ही थॉट प्रोसेस आहे. हम्म. आता बघ पूर्वी काय व्हायचं, आता बऱ्यापैकी स्केच आर्टिस्ट म्हणजे जे संकल्पनाकार तेही खूप याच्यात इन्व्हॉल्व झाले. हम्म. ते छान छान संकल्पना करतात, चांगल्या बरोबर, चांगल्या बरोबर. मूर्त्या बनवतात बरोबर. किंवा खूप वेगळ्या लेवलला ते विचार करून ते काम करतात. मंडळ ते घेऊन आपल्याकडे येतात. बरोबर. फक्त मी काम करताना फक्त असं सिलेक्ट करतो का मी काय करतोय, मी एखादा अँटिक आयटम नाही बनवत, ते काम माझं वेगळं आहे. करेक्ट. एखादा प्रोजेक्ट असो, एखादा मॉडर्न आर्ट असो किंवा एखादा क्रिएटिव्ह वर्क, तो विषय वेगळा आहे. हा. मी काय बनवतोय, बाप्पाची मूर्ती. बाप्पा कोण आहे, आपण कुठल्या वेळेने त्याला मानतो, या सृष्टीतला पहिला गण अधिपती. बरोबर. त्याला बघताना जो देवांच्या एवढे जे देव आहेत आपले, त्या देवांमध्ये पण त्याला पहिला आपण पुजतो. हो, श्री गणेशा त्यांनीच होतो. त्याला बघताना आपले भाव काय आले पाहिजे, तर तो पहिले म्हणजे काय, आपल्याला एक थोडीफार अध्यात्माची त्यातला कथा, पौराणिक कथा, अध्यात्म या गोष्टींचा आपल्याला फार ज्ञान, अभ्यास करावा लागतो. आणि मी पण त्या चौकटीच्या बाहेर जायचा प्रयत्न कधीच करत नाही. मी गणपती करताना माझ्या डोक्यात काय असतं का, जो जातो तिथे भाविक दर्शन करायला, तर त्याला ती मूर्त बघून त्याच्यामध्ये भाव निर्माण झाला. की जी मूर्ती बघून वाव येतं पण तो भाव येत नाही, किंवा एखादं इव्हेंटिव्ह फुल काहीतरी केलंय असं वाटायला नको, हे मी बघत असतो. आणि मी शक्यता आहे ना सादगीत काम करायचा प्रयत्न करतो. म्हणजे मूर्ती अक्षरशः अगदीच वेळ काय किंवा बॅलन्सिंग करताना पण मी तोच विचार करतो का बाबा एखादा सहज नाचताना एखादं बाळ नाचतंय तर ते काय प्रपोर्शनला नाचेल, उगत अगदीच एखादी आपण काम झूम हे नाही, पॉज नाही ना केलेलं आहे. बरोबर. अॅनाटॉमी प्रॉपर असली पाहिजे. एखादी मुवमेंट दाखवतोय आपण, ती पॉज केली, हे तर नाही दाखवत आपण 11 दिवस तेवढं राहू शकतो, नाही राहू शकत. सॅटच पोझिशन मध्ये. दॅट्स इट. सिम्प्लिसिटी असावी, हे माझं असं नाही वैयक्तिक आहे. हा, मी माझा प्रयत्न सिम्प्लिसिटीचाच असतो का मी लोकांना त्या पद्धतीनेच कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असतो. स्केच येतात माझ्याकडेही, बॅलन्सिंग मीही करतो. तूही करतोस? अच्छा. ज्याला म्हणतो स्पेशल जॉब मीही करतो, क्लेवर्क मीही करतो. आता एक माझ्याकडे एक गणपतीचं स्केच आलं होतं गेल्या आठवड्यातलीच गोष्ट. काल भैरवाचं स्वरूप होतं, खूप अतिशय विक्राळ आकराळ आहे. ते मला पटलंच नाही, मला भावलं नाही. बघ असं नाही म्हण मला भावलं नाही म्हणजे ते चुकीचं आहे, हे माझं म्हणणं म्हणजे मलाच अपील झालं नाही. मी त्यांना सांगितलं माझ्यासाठी माझ्या नजरेतला जो बाप्पा आहे तो गोड आहे, आक्रोशमय नाही, तो गोड आहे. दॅट्स इट. मी त्याच्या पुढे बघ मी जेवढ्या मूर्त्या घडवल्यात ना आजपर्यंत मी कधी अशी अग्रेसिव्ह, तेच म्हणतोय मी, ते मला आवडत नाही. त्यामुळे मी काय, कारण जेणेकरून बघ मला पण एक गोष्ट समजते काय, आज समाजात या भक्तीत या आस्थेत ह्या उत्सवात मी कुठेतरी छोटासा का होईना कुठेतरी एक त्याचा एक सहभाग, माझा एक भाग आहे. आणि माझी ती जबाबदारी. बरोबर. कारण आम्ही पोट्रे करू ते लोक, शेवटी बघ मंडळाची त्यात चुकी नसते. मंडळाचे कार्यकर्ते जसे वयस्कर असतात, मिडल त्या कशी यंगस्टर पण असतात, युथ पण असतात. बरोबर. काय पाहिजे असतं, काहीतरी वेगळं हवं असतं. हा, कारण जनरेशन गॅपचे. हो बरोबर आहे. तेव्हा शेवटी आपल्यावर आहे ना का आपण काय सजेस्ट करतो, आपण काय उतरवतो. जे मला पटतं ते मी करतो. मला वाटलंय नाही माझ्याकडनं होणार, मग तिथे पैसे व्यवहार याच्याशी काय मला पडलेले नसते, मी त्याला नाही बोलतो, हे माझ्याकडनं होणार. बरोबर. आता मला सांग, आता तू शहापूरमध्येस, आसनगाव शहापूर, ह्याच्यामध्ये किती मंडळ असतात तरी पण तुझ्याकडे? असं आता तसं बघायला गेलो ना तर आम्ही जेव्हा काम चालू केलं इकडच शहापूरच सांगतो मी, माझ्या शहापूर शहराबद्दल सांगतो तेच, आणि माझा हा तालुका त्याच्याबद्दल सांगतो. ज्यावेळी मी 20 वर्षापूर्वी जेव्हा मोठ्या गणपतीचं काम चालू इस्टॅब्लिश तू बोलशील ना तर 12-13 वर्ष झाले का मी प्रॉपर मोठे गणपती करतो. ह्याही आधी गणपती करायचो पण कधीतरी खातून कडनं काही वस्तू घेऊन येऊन त्या जोडून वगैरे असं करायचं. कारण त्यावेळी आमच्याकडे तेवढा डाय काय अवेलेबल नव्हतं, कारण त्याचं प्रोडक्शनच 1-2 मूर्तांसाठी एवढं त्यावेळी आम्हाला परवडण्यासारखं भांडवल तसा. तर त्यावेळी मी एक 8 फुटाची मूर्ती एक रेंज चालू केली, दादा 10-12 वर्ष झाली. ती जी 4 मंडळी ती आजही माझ्या बरोबर आहे. आणि इथे कसं होतं, आमच्याकडे समुद्र नसल्यामुळे ती विसर्जनाची खाडीची जी प्रोसेस आहे समुद्र आणि खाडीची ती नाही. आमच्याकडे इथे एक धरण आहे भातसा.
तानसा भातसा वैतरणा त्यातलं भातसा नदी आहे जी आम्हाला इथून जवळ आहे. ओके, विसर्जनासाठी. तिथे विसर्जन करताना काय असतं, क्रेननी ती वरून पुलावरून सोडावी लागते. त्यामुळे इथे बॅलन्सिंग करू शकत नाही तेवढ्या लेवलला मोठा. बैठा गणपती. कारण बैठ्यामध्ये इथे जे माझ्याकडे गणपती घेतात ते मी करतो. आणि बाकीची जी मंडळ आहेत ती फार छोटी 5 मोठी 6 फुटी मूर्त्या घेतात. त्या मूर्ती करायला मलाही हो, वेळ नसतो. आणि दुसरी गोष्ट काय होतं, शेवटी हा सगळा विचार करताना काय होतं, आपल्या बरोबर जी माणसं काम करतात त्यांचे हिशोब असतात, मटेरियल असतं, सगळ्या गोष्टी. आता पेनवरनं काही मूर्त्या रेडीमेड येतात, त्यांचा फॉर्म वेगळा आहे, त्यांची शैली वेगळी, त्याची प्राइस वेगळी. आता 6 फुटाची मूर्ती पेंटची आणि 6 फुटाची मूर्ती या पद्धती तुझी. त्याच्यामध्ये फरक आहे खूप. तो इथल्या लोकांना काय कधी कधी सांगता परेशानी होते. त्यामुळे मग मी काय करतो, सिलेक्टेड मध्ये 4 ते 5 मूर्त्या आहेत इथल्या मंडळाच्या त्यातल्या. अच्छा. आणि ते आम्ही समजावू शकत नाही. बरोबर. ह्याच्यात फरक असा असतो का तिथे एक मॉडेल बनलं जातं, हजारो पीस बनतात. त्याच्यातनं ते मास प्रोडक्शन करतात. मास प्रोडक्शन. त्यामुळे त्याचं काय होतं, मेकिंग कॉस्ट आणि प्रॉफिट कमी होत. बरोबर आहे. आणि हा विषय कसा आहे, हा पूर्ण बऱ्यापैकी तुला मॅन्युअल आहे, नवीन करून द्यायचं असं प्रत्येकाला. आणि त्यात काय, एखादं कोर नवीन बनव, बॅकग्राऊंड नवीन बनव. आणि हल्ली आता असं झालंय, पूर्वीच्या काळात ते चालत होतं. एक 10 वर्षापर्यंत मी बघितल्याप्रमाणे एकाच ह्याच्यामध्ये होतं, एका बॉडीमध्ये भरपूर गणपती बनायचे, म्हणजे पीस निघायचे. आता कॉन्सेप्ट आहेत. आणि आता काय झालंय, सोशल मीडियामुळे काय झालंय, आता मी कुठल्याही कानाकोपऱ्यात मी किंवा कुठलाही मूर्ती कुठलाही एखादं नवीन कन्सेप्ट बनवलं, त्यातला तो रिपीट वापरताना त्याला प्रॉब्लेम काय होतो, कारण ते बघितलेलं आहे. मंडळाला आता ते नकोय, नवीनच पाहिजे. नवीनच्या हिशोबानुसार तुम्ही त्या गोष्टी तेवढा ऑफरपट केल्या पाहिजे. आज तुम्ही सांगा, एखादी वस्तू बनवायची, क्ले वर्क करायचं म्हणजे क्ले आर्टिस्टचा वेळ, मातीकाम आलं, त्याचा मोल्ड आला, त्याची पीस आला. आणि हल्ली पीओपीचं मागत नाही कोण, सगळं फायबर. आज एक छोटीशी तुला गोष्ट सांगतो, आता या युद्धामुळे आज जवळजवळ 70 ते 80 रुपये फक्त केजी मागे वाढले. आता हे कोण मूर्तिकाराला कोण कव्हर करून देणार? ट्रान्सपोर्ट पण वाढला, ट्रान्सपोर्ट वाढलं, पीओपी वाढलं, सगळंच वाढलं. तो कॅल्क्युलेशन नाही धरत. ते कॅल्क्युलेशन मंडळाला समजा, मंडळ काय घेऊन येतं, अरे गेल्या वर्षी मी तुला 1.5 लाख रुपये दिले, 2 लाख रुपये दिले. अरे पण त्या 1.5 लाख 2 लाखाच्या पेक्षा जर तुझे जर 20-25% 30% वाढले, ती मूर्तिकाराला नाही ना मिळते दादा. त्या वस्तू वाढल्याच्या त्याचा रेट येतो, तू मूर्तिकाराला तेवढेच पैसे दिले. हो, सेम. हा गोष्टी सगळ्या समजून घ्यायला पाहिजे. आजकाल कारागिरांचे पण पैसे वाढले. आज मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जेव्हा प्रायमरी गोष्टी वापरता, म्हणजे असं कधी कधी वाटायला लागतं का, कधी कधी काही जी जण आहेत, सगळीच असं करतात असं नाही, काही जी जण आहेत ती त्याला कमी हे करतात असं वाटतं का, कारण जर तुमच्या प्रायमरी गोष्टींचे रेट वाढले तर तुम्ही ते झक्कत तिथे घेता, तेव्हा तिथे तुम्ही बोलू शकता ना. आज XYZ आपण सिलेंडरचे रेट्स पकडू, भाजीपाला पकडू किंवा XYZ, ते आपण तिथे घेतो का, ते आपल्याला गरजेचं आहे. बरोबर. मग वर्षातनं बाप्पाची एकदाच मूर्ती आपण आणतो घरात, त्याचा एक उत्सव बनवतो, त्यात मूर्तिकाराच्या काय अडचणी असतील किंवा त्याला जर रेट ते वाढवून घेतो, ते का वाढवून घेतो, त्याच्या मागचा पण तुम्ही कारण आहे. तिथे तुम्ही काय विचार करता, नाही हे वाढलं, ही ड्युटी वाढली, ते स्टॅम्प ड्युटी वाढली, तो टॅक्स वाढला. मूर्तिकाराला त्या गोष्टी नाही आहेत का? मूर्तिकार हा हाताने बनवतो, बरोबर आहे, मॅन्युअली बनवतो, पण त्याच्या ज्या वस्तू लागतात त्या वस्तूला जेव्हा रेट वाढतो तेव्हा ते कोण भरून देणार, हे कॅल्क्युलेशन कोण सांभाळणार? हो, करेक्ट आहे, प्रॅक्टिकलच गोष्ट आहे. आणि अगदी का तुम्ही एवढे पैसे देता म्हणजे का तुम्ही का सगळेच पैसे मूर्तीवर घरी घेऊन जात? असं कधी कधी असंही बऱ्याच वेळा होतं का, अरे, आणि ह्याच्यात कसं असं कमिटमेंट असते, तुम्ही एखादं मानधन मंडळाचं फायनल केलं तर तुम्हाला त्याच ब्रॅकेट मध्ये तुम्हाला काम करावं लागतं. कधी कधी काय होतं, कधी कधी त्याच्यावरतीही जातं, त्यावेळी तुम्ही हे नाही ना ऍडजस्ट करत. करेक्ट आहे, असंही होऊ शकतं ना. कारण मी पहिल्याच मगाशी बोललो का, हा टेक्निकल जॉब नाही, हा हेल्दी प्रोसेस आहे. आणि याला प्रत्येक गोष्टीला भावना जोडलेल्या आहेत. बरोबर. मॉडेल बनवताना भावना, स्केचिंग करताना पण त्याच्या मागे इमोशन एक क्षमता एक असताय, त्याच वेळी ती गोष्ट घडते. बरोबर आहे. कधीतरी आम्हालाही कळतं का एखादं काम आमच्यानं कसं होऊन गेलं, एखादं कॅरेक्टर बनवताना, किंवा आता मी जेव्हा म्युरल्स कामं करतो, एखादं फिगर आपण करतो त्याच्यात, पण आपण विचार करत असतो असं करायचं. कधी कधी होऊन गेल्यानंतर आपण मागे बसून काही काही इथे बघतो ना, काहीतरी अरे आपल्याला नाही घडलं काय झालं, याचा अर्थ काय का, ती जी बुद्धी ती चालणार बुद्धी हातात देतो ना. हो, घडवणारा तोच आहे.
अरे हे सृष्टीचा ईश्वर आपण मान्यच करतो ते का ते धरूनच आपण चालतो का हा. सृष्टीचं ते चालवतो हा. मी केलेलं काम कोण करतो बरोबर ही चालना कोण देतो चालना तोच देतोय ना चैतन्य जे आहे तेच आहे ना बरोबर बरोबर करेक्ट आहे आज तू बोलतोयस माझ्याशी मी तुझ्याशी बोलतोय हम्म. एखाद्या प्रश्नाचं मी उत्तर देतो ती माझी बुद्धी आहे बरोबर तुझी आहे. बुद्धी आहे विचारायची पण तिला पण कुठेतरी चालना देतोय ना हा पुढे काय होणार आहे हा प्रत्येक गोष्टीला काहीतरी गती आहे ना गती आहे गती आहे मग गती आपण ते मान्य करून जर काम करतोय हा. मग आपल्याकडनं त्या गोष्टी चुकीच्या घडत नाही ओके आता मला सांग आता अॅनाटॉमी वरती भरपूर मूर्तिकार वर्क करतायत उभे मूर्ती बॅलन्सिंग मूर्ती त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे थोडा बघ कसा विषय आहे माहितीये का हा कारण की माझी मंडळ process याच्यामध्ये भरपूर वेगळे मी याच्यामध्ये तुला पण- माझ्या प्रोसेस हा तुझंच सांगायचं माझी प्रोसेस अशी एखादं मी जेव्हा काम करतोय माती काम असो गणपती जॉईंटिंग असो एखादं कुठलंही काम असो हा ज्यावेळी मी ते काम करताना काय करतो मी पहिले ना एक तसं स्केच करतो हम्म, एक रेखाटन करतो हम्म. कारण हा विषय कसा आहे माझ्या डोक्यात ज्या कल्पना आहेत हा त्या माझ्या डोक्यात आहेत बरोबर त्यावेळी चित्रात उतरतील हम्म, त्यावेळी त्या रेकॉर्ड होतील बरोबर आणि मग मी त्याला बघून काम करेन हम्म, समजलं. कधी कधी काय होतं डायरेक्ट इथून तिथे काम करताना कधी कधी मिस होऊ शकतं ना हम्म, मी माणूस आहे बरोबर मूर्तिकार हा माणूसच आहे बरोबर आहे तो काय एका मोड मध्ये नाही ना कंटिन्यू राहू शकत करेक्ट 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 एका फेजवर नाही फेस मध्ये राहू नाही राहू शकत हा शकत. जसं आता मला बरं वाटतंय थोड्या वेळाने मला कंटाळा आला त्यानंतर मला झोप आली नंतर मला भूक लागली आपल्या सगळ्या ह्याच्यातून 24 तास जावं लागतं ना. बरोबर त्यामुळे ते कुठे रेकॉर्ड पाहिजे म्हणून मी पहिले काय करतो एखादं रेकॉर्ड स्केच कर हम्म, मला हे करायचं हम्म. मग त्याचे मेजरमेंट होतात एखादं स्किल असतं ते कसं आहे म्हणजे 2 फुटाचं एखादं काम आहे मला मिनिचर आहे त्याचं मला 10 फूट करायचं मग त्यावेळी तुला मेजरमेंट पाहिजे माहिती पाहिजेत ना बरोबर हा जर उभ्या गणपती आता गणपतीवर येऊया आपण आता हम्म, गणपती गणपती. आपण बोलतो हम्म, आता गणपती ज्यावेळी आपण जोडतो आता एखादा गणपती ट्रॉलीचा उभा आपण बॅलन्सिंग करतो हम्म. तर त्याला त्याची अॅनाटॉमी माहितीच पाहिजे पाय किती असावा तो किती कोणात फिरलेला असावा जर खालची पोटरी जर ह्या अँगलला लागली तर गुडगा कुठल्या अँगलला हवा वरची मांडी कुठल्या अँगलला हवी त्याच्यानंतर त्याचं वरचं धड बसायचं तोरसो बसायचं बरोबर तर तो कुठल्या अँगलला फिरवायचा हम्म, याचं जर तुला उत्तमभूत माहिती नसेल तर तू तो गणपती त्या प्रपोर्शन प्रपोर्शनला येणारच नाही ते ते केव्हा होतं ज्यावेळी तू त्याची स्केचेस कर सराव सराव कुठल्याही गोष्टीला महत्वाचा महत्वाचं असं कुठलंच होत नाही का माती 2 वर्ष मी माती काम करत नाही आणि आज मी माती घेतली आणि मी चालू केलं नाही नाही असं कधीच होत नाही प्रत्येक गोष्टीला एक सातत्य पाहिजे सराव पाहिजे कुठलीही गोष्ट कर कुठलीही गोष्ट कुठलीही गोष्ट ओके आणि आखणी पण आता जेव्हा बघ आम्ही पण काम करतो आम्ही एवढे गणपती बनवले हे लहानपणापासून मी गणपती बनवतो हो बऱ्यापैकी मी गणपतीची आखणी हम्म. शेडिंगची कामं दिली पण ज्यावेळी गणपतीचं काम आपलं बंद कधी होतं हम्म. ठीक आपण आता महाग महिन्यामुळे काय पकडू महाग महिन्यात एक आपला परत एक सराव होतो हा महाग महिन्यानंतर डायरेक्ट आपलं काम कधी आखणीचं यायचं साधारणतः जुलै एंडिंग किंवा ऑगस्ट हो मग तेवढे 5-6 महिने आपण आखणी तर असं तर करत सुटत नाही ना नाही 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 नाही. मग तेव्हा सुरुवातीच्या 1-2 मूर्तीला आम्हालाही त्रास होतो ना तिला हा पल्ला पकडायला सरळ येते एक हॅबिट होऊन जाते नंतर. सरळ आहे हा. एखादी गाडीच आपली बंद असेल खूप वर्ष तिला पण चालू व्हायला ना हा पिकअप घ्यायला वेळ लागणार. वेळच लागतो वेळच लागतो हा, हे मी तुला काय बोललोय सगळ्या गोष्टी आहेत ना या सगळ्या अनुभवाच्या हम्म, सरावाच्या आणि श्रद्धेच्या हम्म, तुमची त्याच्यावर प्रामाणिक निष्ठा पाहिजे एखादी गोष्ट जर तुम्हाला घडवायची हम्म. माती कामाचा पण तोच प्रकार हा. आता मला एक गोष्ट सांग आता पूर्वीचा गणेशोत्सव मुंबईचा धूमधडाक्यात आणि आत्ताचा गणेशोत्सव ह्याच्यामध्ये काय थोडा फरक वाटतो तुला बघ आता मी मुंबईचा गणेश उत्सव बोललो ना तर मागे मी बोललो होतो एकाला की गणेश उत्सव हा मी पहिला अट्रॅक्ट झालो होतो मुंबईचाच कारण माझी आई मला विसर्जनाला किंवा गणपती उत्सवाला घेऊन जायची गिरगाव ती खूप गर्दी हा. गिरगावात आमचे नातेवाईक पण होते हम्म, त्यामुळे मी तिकडे जाणं येणं होतं हम्म, ताई मला घेऊन जायची हम्म. एवढा मोठा उत्सव एवढ्या मोठ्या मूर्त्या ते बघूनच मी याच्यात बरोबर हा सगळ्यात महत्त्वाचं. बरोबर बरोबर आणि त्यावेळीचं जे जनरेशन म्हणजे ते अगदी काय खूप काय मी काय नाही, नाही. घातलं नाही बोलत पण एक 15 वर्षापूर्वीचं ते 20 2000 पहिल्याचं बस हा. 2000च्या आसपास आसपास तर त्यावेळी जी एक जे उत्सव बघताना जी मजा यायची ती आताही येते हा हम्म. जी आता जी येते असेल ती युथला जास्त Youth ला, हा. सोशल मीडिया नव्हता नव्हता फक्त काय होतं एक पेपर मध्ये बस, किंवा photos. एक बातम्यांमध्ये ते गणपती यायचे हा, बस त्यावेळेला आपल्या हा, ही या मूर्तिकारांनी घडवली ही या मंडळाची 2001-2005 च्या दरम्यान आणि एक पेपर मध्ये एक स्लॉट असायचा एक
पाण्यात असायचा हा, बस. गणेश उत्सव यावर्षी नावाका. त्याच्या व्यतिरिक्त मुंबईला डायरेक्ट जायला गेल्याशिवाय पर्याय नव्हता. हा फेस टू बघण्याचं आता असं झालंय का पेज ओपन ते केलं तू? बसून पण आपल्याला सगळं जग बघतायत. हा बरोबर आहे. बरोबर. दुसरी गोष्ट अजून आहे त्या आस्था लोकांची तीच आहे. त्यापेक्षा वाढली मी मान्य करतो, पण थोडस ते कुठेतरी आता चेंज झालं. चेंज होत चाललं. आणि ते बघ कसं आहे, शेवटी बघ परिवर्तनशील आहे जग आहे. एका जागेवर दगडही राहत नाही, नाही. काही कालांतराने ते बदलतो. आपला उत्सव आहे त्यात एवढे लोक इन्व्हॉल्व आहेत, भरपूर करोडो लोक आहेत. बरोबर. भारतात, महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही म्हणत, आपल्या बऱ्यापैकी भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये गणेश उत्सव साजरा गणेश उत्सव साजरा करतो. ह्याच्याही पलीकडे प्रत्येक देशामध्ये हा उत्सव देशामध्ये पण जाते, मूर्त्या जाते तिथून. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अख्ख्या माझ्या तरी म्हटल्यात का या जगामध्ये हा एकच उत्सव प्रत्येक देशामध्ये कुठे ना कुठेतरी हा जोरात होतो, बनवला जातो. आता आपण येऊया 2012ला. कुर्ल्याचा राजा तुझ्याकडे होता, तो आपण इकडनं नेलेला होता. हा त्याबद्दल तू थोडा सांग. तेव्हा तो मंडळ इकडे आला, सगळ्या गोष्टी आपण जाऊया पुढे त्यामध्ये. नाही बरोबर आहे ते. त्यावेळी कसं आहे बघ, मी काय म्हणालो का, मी ज्यावेळी जो माझा मोठ्या गणपतीचा प्रवास चालू केला तो एक साधारण 15 ते 16-17 वर्षाचा आसपास कालावधी आहे. त्यात मी काय झालं माहितीये का, माझी ठाकूरजीची जी पहिली मोठी जी मूर्ती मी माझा शहर सोडून बाहेर केली ती ठाकूरजीचा महाराज डोंबिवली. तिथे त्या मंडळातल्या एका व्यक्तीने ती मूर्ती बघितली होती, त्याला ती आवडली. तर तो काय बोलला, तू तिकडे येऊन ती मूर्ती बनव. आणि त्यावेळी कसं होतं, माझं छोट्या गणपतीचं खूप मोठ्या प्रमाणात काम असतं, खूप कसं. त्यामुळे मला ती तिथे येऊन बनवणं शक्य नव्हतं. तर मी त्यांना काय बोललो का, तुम्ही इथे येऊन घेऊन जाल का? ते म्हणा ठीक आहे, तू इथे बनव. आणि मूर्ती काय फार मोठी 25 फुटाची नव्हती, 10 ते 11 फुटाचं सगळं प्रभाव. आणि बोललो ठीक आहे, मी बनवी. आणि ती पहिल्यांदा मी मूर्ती मुंबईमध्ये जी गेली माझी, ती कुर्ल्याचा राजा. आय थिंक मला वाटतं तू पण होतो. आणि आपण कुर्ल्याचा राजा कसा नेलो, ट्रॅक्टरवर. आणि मला ते सगळं ग्रुप माझ्यासाठी नवीन होतं त्यावेळी. तू पण होता, रात्रभर आपण होतो. ती मजा वेगळी होती. चढवणे तिथपर्यंत 5 ती तो विषयच वेगळा होता ना. आणि तो अनुभव मजेशीर होता. आणि त्याचा आगमन आपण चिंतामणीच्या इथून केलेला. हो बरोबर. ती तेव्हा तुला वाटलं की माझी एक मूर्ती इकडे आली आहे, आणि त्यावेळेस तू त्या सिच्युएशन मध्येच होता, जसा आला होता तसाच. नाही कसं होतं बघ, एक तुला तो अनुभव सांगा. जसा कालचीच गोष्ट सांगतो मी. रोहित शर्मानी काल शतक झळकवलं. बरोबर. आज लॉर्ड्स हे क्रिकेट मैदान जे आहे, क्रिकेटर म्हणजे जगातल्या कुठल्याही खेळाडूंसाठी ते फार मोठी गोष्ट. तिथे सेंचुरी करणं म्हणजे खूप मोठं स्वप्न असतं. बरोबर. तसंच मूर्तिकारांमध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही काम करा, पण मुंबईमध्ये काम करणं किंवा मुंबईला आपली मूर्ती बसणं हे माझ्यासारखा त्यावेळीच्या मुंबईच्या बाहेरच्या माणसाचं ते स्वप्न असणं स्वाभाविकच. जसं लॉर्ड्सला एखादी सेंचुरी मारणं त्यांचं स्वप्न, तसं मुंबईला आणि लालबाग ओरळ इथे आपली मूर्ती बसवणे त्यावेळी ती फार मोठी गोष्ट. ते पण चिंतामणी मंडपातून 100% आगमन होतं. तो पण किती पब्लिक. चिंतामणीच्या गणपतीबद्दल म्हणजे आम्ही खास करून तो गणपती बघायला जायचो. आणि तिथे तुझी मूर्ती गेलेली, त्यामुळे ती अजून वेगळी गोष्ट आहे. ती मजाच वेगळी होती. त्यावेळी तू बरेच गण होते, आपण जण होतो, सगळेजण होतो, रात्रभर जागून गेलेलो होतो तिथे, जागून इथून तिथपर्यंत. पण तू दुसऱ्या वर्षी तिथे आलेला होता काम करायला बहुतेक. नाही दुसऱ्या नाही, मी 2018ला एकदा केलं होतं. तेव्हा पण कसं होतं, कुर्ल्याचा राजा केला होता, कप करेक्टचा युवराज आय थिंक होता. तेव्हा पण बरीच मंडळ होती. काय झालं माहितीये का, त्यानंतर आहे ना माझ्याकडे स्कल्पचरची कामं खूप चालू होती. आणि माझ्याकडे ना क्ले मॉडेलिंग साठी ना माझ्या बरोबर भरपूर आर्टिस्ट. मग आमची एक बऱ्यापैकी एक छोटीशी एक पकडून आपण एजन्सीज होती, आमच्याकडे 12 महिने ते काम असेल. त्यामुळे काय व्हायला लागलं, नंतर मग त्या गोष्टीला वेळच भेटायला नाही लागला. तुझ्या बिझनेसमुळे थोड्याच्या काय होतं त्याची पार्श्वभूमी असं नाहीये का बाबा 14 सप्टेंबरला गणपती म्हणजे आपण 2 महिने आधी चालू करू. नाही तसं नाही, खूप प्रोसेस असते. चेहरे बनणे, डाय बनणे, हे बनणे. त्याला आम्ही त्या वर्षी लेट झालो 19ला. तिथून मग आम्ही तो ब्रेकच घेतला. त्यानंतर ताडदेवचा इच्छापूर्ती म्हणून एक मंडळ आहे, ज्वाला मित्र म्हणून. अच्छा. ते माझ्याकडे आलं शहापूरला इथून. नाही राहुलभाई आम्हाला तुमच्यावर काम करायचं, तुम्ही गणपती बनवा. मग त्यानंतर मी परत भायखळ्याला घोड्यावरचा एक गणपती घोड्यावरचा. तर तो गणपती बनवायला मी एक भायखळ्याला गेलो. प्रकाश लाने, दिनेश सारंग, सुरेश शर्मा हे सगळे त्यावेळी तिथे. अच्छा. ते सगळ्यांची गणपती मी एक गणपती बनवला होता. ते झालं. त्यानंतर दुसऱ्या वर्षी ते ऐके ना, मग मी परेलला
निलेश विराटे हा त्याच्या वर्कशॉप मध्ये मी एक तो फ्लाय मध्ये होता गणपती. नाही नाही नाही, चालता गणपती होता बघ. हा तेच चालता Yes, yes, गणपती yes. होता तो, फ्लाय मध्ये होता असा हात. मुवमेंट होती Movement होती, movement चालता होती. मी जसं काय नाही नाही, म्हणजे मुवमेंट होती. हा हा, तर तो गणपती गेला, तेही हा. लोकांना आवडलं. पण तो काय मस्त वाटत होता. बघ मस्त तो चेहरा बहुतेक असा खातू साहेबांना असा मिळत होता तुझा तो चेहरा. मी तुला बोलल्याप्रमाणे बघ, माझ्याकडनं तू छोटाही जरी चेहरा करून गेला तर बऱ्यापैकी लोकांना ते असं वाटतं का त्या स्टाईल सांगतोय तुला. हा. पायंडाच तो आहे ना, बघतच ते आलोय ना. हा. त्यामुळे ते थोडंफार काम मी म्हणालो ना तुला, थोडंफार त्या कामामध्ये थोडासा सेन्स असणार. हा. मग मी तो विषय आपला बदलला. हा. मग ते झालं, त्यानंतर मग गेल्या वर्षी माझ्याकडेही 2 मंडळांचे कॉन्टॅक्ट झाले, स्लेटर रोड आणि कोलपाटले. स्लेटर रोड बरोबर कसा अनुभव तुझा? काय सुंदर छान मंडळ आहे आणि खूप सांभाळून घेणारे समजदार मंडळ. सगळ्यात महत्वाचं, अच्छा. मी जी गेल्या वेळी सगळी जी मंडळं केली हा. ती सगळी समजदार होती, खूप जुनी मंडळ होती. त्यामुळे हा. त्यांना मूर्तिकार काय ना, मूर्तिकाराच्या भावना काय ना, त्याचं टायमिंग काय सगळं माहिती. स्लेटर रोड गणपती, त्यानंतर तुमचं ताडदेवचं इच्छापूर्ती, कोलपाटल्यांची पण तू बनव. हो कोलपाटलेंची, पण ते गेल्या वर्षी त्यांनी जागेवर केली हा, होती. जागेवरची. आणि यंदा मला मुंबईमध्ये जायला वेळच नाही, तू बघतो तिथेच कामं, इथेच भरपूर चारी कामं हा, हा, हा. त्यामुळे मला तिथे मुंबई यंदा जायलाच वेळ नाहीये. त्यामुळे मी ते तिथे जात नाहीये, हा. फक्त मी जागेवरचे गणपती करतो. अच्छा. एक मीरा महिंदरचा महाराज अर्थात ते माझं पहिल्यापासून नॉन स्टॉप मंडळ आहे. त्यानंतर एक राजा मीरा महिंदरचा म्हणून नवीन मंडळ आहे. थोडासा अनुभव सांगत जा त्यांच्या बरोबरचा. आता मीरा महिंदरचं बघ, माझं जवळजवळ 10 वर्ष झाले ना गणपती मी बनवतो. त्यांचा फक्त एकच लॉकडाऊन मध्ये मला बनवता नाही आलं. त्यानंतर ते मंडळ एवढं छान आहे की पहिले 1-2 वर्ष त्रास झाला, कारण त्यांच्यासाठी नवीन होतं जागेवर बनवणं, माझ्यासाठी नवीन होतं. जसं 1-2 वर्ष गेली त्यांना सगळं समजायला लागलं का बाबा एक्झॅक्ट हा मूर्तिकार येतो त्याला काय पाहिजे, पळ्या पाहिजेत, परांची पाहिजे, लाईट पाहिजे वगैरे, ते सगळं प्रॉपर त्यांचं सेटअप. आणि आगमन पण पहिलाच होतो त्यांचं. आणि त्यांचं आगमन आता हल्ली 1-2 वर्ष झाली, थोडस 1-2 तारखा मागे असतात. हा. पण ज्या वेळी मी गणपती करायचो, मला आता आठवते काय, सुरुवातीची सगळे गणपती त्यांचे ना सगळ्यात पहिला. त्यामुळे मला ते काम करायला का आवडायचं, आणि तिथूनच सुरुवात झाली जागेवर काम करायचं. कारण 1-1.25 महिना त्यांचा गणपती आधी निघतो. हा, लवकरच तिकडनं मोकळा होतो, त्यानंतर मग तुझी काय काम आहे ती करू शकतो. ते एक त्यांचं आहे. आणि ते मंडळ एवढं चांगलं आहे का त्यांचा ना कधी आजपर्यंतचा कधी त्यांचा व्यवहार पण काय कधी त्यांनी त्रास नाही दिला. तर त्यांनी कधी माझ्या डिसिजनला पण त्यांनी कधी हे नाही केलं का. कसं असतं काही मंडळांचं आम्हाला स्केच यायचं आहे, उसमें वही चाहिए. जर मला काय वाटलं ऑन फील्ड का नाही बाबा ही गोष्ट मला नाही पडत, थोडी चेंज करू, तर राहुल भाई गणपती आप बना रहे हो, आप आर्टिस्ट हो, आप आपके हिसाब से करो, खाली उसका रिजल्ट या गणपती सुंदर बनणार आहे. अशी समजणारी मंडळ पण फार महत्वाचं. येही चाहिए, वैसाही चाहिए, वही चाहिए असं काय त्यांचं नसतं. त्यामुळे त्यांच्यावर काम करताना मला नेहमीच मजा येते, कारण की तुला फ्रीडम आहे पूर्ण. एक्झॅक्ट फ्रीडम आहे. म्हणजे कसं होतं, तुला जे पाहिजे ते तू तिथे काम फ्री हँड पूर्ण कर आपल्या हिशोबात. त्याच्यानंतर एक शिवराज मित्र मंडळ आहे, जी डोंबिवलीचं मी मगाशी तुझं नाव घेतलं. ते मंडळ म्हणजे कसं होतं बघ, प्रत्येक कण काय असं एक स्टार्ट टू एंड असं आपण काय याच्यासारखी फ्लाइंग नाही करत, उडाण नाही घेत. बरोबर. एकदा टेक ऑफ केलं का असं नाही. कुठेतरी आपल्याकडे प्लस मायनस असतं, होतं, थांबावं लागतं थोडंफार. थोडं वर खाली होतं. तर मी तेच सांगतो का, हे एक मंडळ असं आहे का ज्यांनी माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या बाजूला उभी होती, बाजूला बोलायची माझ्या मागे उभी होती. अशी ही जी मंडळ ना, यांची मी यंदा मूर्त्या पण होती. कारण बघ कसं आहे, नुसतंच मूर्ती एक बिझनेस किंवा व्यवसाय म्हणून त्यांच्याशी कुठेतरी माझं करेक्ट आहे. आणि अजून एक तुला नमूद करायचं असं आहे का, शिवराज मित्र मंडळ आणि ठाकुर्लीचा राजा इथून तर माझं मोठ्या प्रमाणात मी काम करायला लागलो. अजून महत्वाचं त्याच्या मागची पासून जे मी तुला सुरुवात म्हटलं की मी शापूरहून केली, त्यावेळी माझ्या बरोबर ही जी 2-3 मंडळ होती, त्यावेळी मी विजय खातूंकडनं कच्चे पीस आणून त्याच्यावर काम करून मी द्यायचो त्यांना. बरोबर. पण ते एक मंडळ म्हणजे हरिओम मित्र मंडळ आणि शापूरचा महाराजा जय महाराष्ट्र मित्र. बघ, यांनी मला ज्यावेळी मोठ्या गणपती बनवायची संधी दिली त्यावेळी माझा कॉन्फिडन्स वाढला. दम तू आज 2 फुटाचा गणपती बनवतो आणि उद्या लगेच 15 फुटाचा गणपती, असं फरक होत. अचानक तर काय नाही होत, स्टेप वाईजच जात. ती पण मंडळ माझ्यासाठी फार महत्वाची, कारण ती सुरुवात त्यांच्यापासून केली. तशी इथली माझी आणि 2 मंडळ आहेत जी खूप कोऑपरेटिव्ह.
वेताळ स्वामी मित्र मंडळ आहे, हो. एक कासाळीचं माझं प्रगती मित्र मंडळ आहे, त्यांच्याबरोबर मी खूप वर्ष काम करतो. अशी खूप अशी मंडळ आहेत. बघ, शेवटी बघ, आज मी म्हणतो मी 50 मूर्त्या करतोय, 100 करतोय, 200 करतोय, 50 जे काय करतोय, पण ते करण्यासाठी कोणतरी आपल्याला चान्स देते ना, संधी देते. संधी देतं कर आमच्यासाठी, तेव्हाच आपण काम करणार ना. करेक्ट. त्यामुळे बघ कसं मूर्तिकार जेवढा महत्वाचा आहे तेवढ्यासाठी मंडळ पण तेवढीच महत्वाची आहे. बरोबर आहे. मंडळ असणार नसलं तर मोठा मूर्ती करणार कसं, नाही करणार, घरात ठेवायची आपल्याला. हा ते तर आहे, कारण तुझ्याकडे कला आहे. तेच माझा बोलायचा उद्देश तोच आहे तेच का आहे. बाबा, जेवढं आपणही तेवढं या उत्सवासाठी महत्वाचे तेवढं मंडळी महत्वाचं. मंडळ पण महत्वाचं आहे. असं. बरोबर. मग आता तू सुरत मध्ये पण करतोय, त्याबद्दल काय सांगशील? बघ, सुरतचा असा विषय आहे का गेले 4-5 वर्ष मला कंटिन्यू कॉल यायचे. कारण मी जर लालबाग परेड मध्ये कुठे असतो तर तो त्यांना हायवे पडतो जायला. मी इकडे शहापूरला असल्यामुळे काय होतं, मला ह्या साईडनी गणपती बाहेर पडणं कठीण आहे. अच्छा, या साईडने. आणि इथून परत मग ते ठाण्याला जा, ठाण्यावरनं ते फाउंटनला जा, फाउंटनवरून त्यांना उलट जावं, घोडबंदर रोड. त्यामुळे हा घोडबंदर रोड. आणि तेवढं ते खूप उलटा सुलट, त्यामुळे त्यामुळे मी ती गणपती शक्यतो टाळायचो घ्यायला. पण 2 गणपती त्यातूनही माझी गोधराला जात होती. एक बडोद्याला जातो आणि गोधराला, म्हणजे तेही मंडळ माझ्यासाठी जुनी आहेत. अच्छा. एवढा लांब गणपती घेऊन जायची त्याच्याही आधी. मग त्यांचं असं व्हायला लागलं का दादा, म्हणजे त्यांची आजूबाजूची मंडळ किंवा त्यांची कोण नाते मित्र मंडळी, दादा हमको इनसे का साथ काम करना है, तो आप यहाँ लेके आओ. असं करता 2 वर्षात बघितलं का मला चांगला रिस्पॉन्स आहे तिकडे. तुझी एक मूर्ती बनवली त्याच्यावर जो रिस्पॉन्स आला. यस, शेवटी बघ, जो पण बघत नाही तो पण डायरेक्ट नाही. आज राहुल जुंजर तो काय करतो ते कोणाला माहित नाही. डायरेक्ट कुठे माझ्या मूर्ती गेल्या, कधी मूर्ती बघणार त्यावेळी त्याला आवडली तर तो माझ्यापर्यंत पोहोचणार. बरोबर. तो प्रकार. मग 1-2 वर्ष आम्ही त्याच्यावर अभ्यास केला का बाबा हा 20 ते 15 मंडळ मला कंटिन्यू सतत कॉन्टॅक्ट करतो. मग आपण यंदाच्या वर्ष आपण विचार करूया. आणि त्यात माझं कसं तिथे एक काम चालू होतं, एक माझं मोठं सोसायटीचं काम चालू आहे. अच्छा. फ्रीलान्सचं मीन्स म्युरल्सचं काम चालू आहे. त्या ह्याच्यामध्ये मला एक जण तिथे भेटला, तर दादा हम लोग भी आपको कब से कॉन्टॅक्ट कर रहे, आप क्यों नहीं आया? ठीक आहे, चलो इस साल आपण आते. मग मी तो एक निर्णय घेतला, जाऊया. तिथे मला पहिलं कनेक्ट झालं मंडळ ते म्हणजे सुरतचं आराध्य राज, खूप मोठं मंडळ आहे. अच्छा. आणि बघशील ना तर तू सगळी लहान मुलं 20-22 वर्षाची पोरं आहेत. एवढं लहान आहेत, एवढं मोठं बजेट, एवढं मोठं ते डिसिजन घेतात आणि झटपट घेतात. मूर्ती किती फीटची असते त्यांची मूर्ती? यावेळी एक साधारण 24-25 फुटाची. आणि उभी मूर्ती नाही, बसलेली मूर्ती आहे, पूर्ण सेटअप, पूर्ण दरबार येतो. आणि त्याची ब्रॉडनेस आहे ना पाटाची, म्हणजे माझ्या आयुष्यात मी कधी पाट जो बनवला तो 12-13 फुटाच्या वर पाट कधी बनवला. त्याची ब्रॉडनेस 18 फूट आहे. 18 फुटाच्या प्लॅटफॉर्मवर मी तो गणपती बनवला. मी तू विचार कर त्याची भव्यता काय असेल. एवढं म्हणजे कौतुक असं त्या मंडळाचं. बरोबर आहे का ते एवढं मोठं पेलवत आहेत. त्याचं बजेटही खूप मोठं आहे. अच्छा. आणि एवढं काम असल्यामुळे सवाल तेवढं बजेट असणार. अशीही तिथे सुरतला मंडळ आहेत. त्यानंतर एक लिमडा चौक म्हणून जुनं मंडळ आहे का जे खूप वर्षापासून मुंबईवर न्यायचं. साधारणतः नाही बोललो तरी ते 15 ते 16 वर्ष म्हणजे जनरली त्यांच्याशी बोलणं झाल्यावर कळलं मला ते कंटिन्यू घ्यायचे. मी त्यांना ओळखायचो. विजय साहेबांकडे ते गणपती, खातू साहेबांकडे गणपती घ्यायचे. तर तेही माझ्याकडे आलं. ते पण तेच सांगतात, इतना साल के बाद हम लोग सूरत में काम कर रहे किसी मूर्तिकार वो भी आपके साथ. या पण गोष्टी खूप मोठ्या असतात. म्हणजे फक्त आर्थिक किंवा व्यावहारिकच बाजू बघायची नाही, पण या खूप मोठ्या गोष्टी. त्याच्यानंतर गोधराची मंडळ आता वाढली. सुरत मधले बॅलन्स पण 5 जॉब करतोय. पण प्रमाणात. मग मला असं त्या मूर्तीकडे मी तुला मगाशी बोललो, मला त्याच्याकडनं मी अँटिक जॉब बनवत नाही किंवा एखादा स्नॅप बनवत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ पाहिजे. तर बाबा जेणेकरून जर मी त्या पोज मध्ये बसलो, आज तू ज्या पोज मध्ये बसलाय, तुला जर सहजता वाटली तर तू लॉंग टाइम बसू शकतोस. तुला जर कुठेतरी ऑकवर्ड वाटलं, कुठेतरी तर तू चेंज होणारच. जर तू नाही बसू शकत तर त्या पोजवर बाप्पा कसा बसू शकतो? हे माझा विचार, तुझा विचार. सिंपल तो तू सांगतोच. मी त्या ह्याच्यातच ते काम करतो. आता जशी तुझी मित्रमंडळी आहे, जुनी मित्र आपले राजू शिंदे, सिद्धेश, भरपूर आहेत. त्यांच्या बरोबरची एक मैत्रीचा किस्सा सांग का असेल तर.
बघ आता आम्ही मैत्रीचा किस्सा आहे, बिझनेसचा नाही. हा. त्या मैत्रीचाच किस्सा सांगतो तुला. ज्यावेळी मी तुला बोललो मी खातू साहेबांकडे ज्यावेळी देवीत जायचो आम्ही 4-5 दिवस हा. 5-6 दिवस जायचो. पहिला राजू शिंदे बरोबर असा. राजू शिंदेचा मी सांगणारच पण पहिले आता तू मैत्रीचा किस्सा सांगितला म्हणून सांग. हा, हा, त्यावेळी आम्ही तिघे एकत्र असायचो. हा. सिद्धेश डिगोले, पंकज पेळकर आणि मी. एक आमचं चांगलं असं एक मैत्रीचा बॉन्ड होतं. हा. आम्ही खूप मजा, सिंगल टाइमपास आणि सहज अशा काही गोष्टी बोलून हा, जायचो. हा, हा. असं म्हणजे खूप छान होतं. छान. त्यावेळी सिद्धेशी इकडे यायचा, मी तिकडे अच्छा. जायचो, पंकज यायचा. ओके, म्हणजे हा. खूप चांगलं असं हा, हा, हे नाही झालं. आजही आहे. हो. फक्त काय तो त्याच्या कामात असतात, ते मी माझ्या कामात हो. असतो. तेवढं आता- Workload. हा तेवढा वर्कलोड मुळे जास्त काय फोनवर कधी गाडी बोलणं चालणं होतं. हा, हा. आणि राजू शिंदे म्हणजे काय, राजू शिंदे राजू शिंदे आणि त्याचं कामाची पद्धत तर मला पहिल्यापासून आवडते. त्याचं काम, पेंटिंग सुंदर आहे, त्याचं बाप. मातीकाम सुंदर आहे. राजू शिंदे म्हणजे हा एक आत्ताच्या याच्यामधला मला एक मुंबईमधला फार मोठा आर्टिस्ट आहे राजू शिंदे राजू. असा मनापासून एकदम. मनापासून गेली. कलारंगामध्ये काय बोलतो तो, जो पेंटिंग आणि आखणी करतो स्वतः वन मॅन त्याची त्याच्यावर कमांड आहे, त्याच्यावर त्यांनी तेवढं काम केलंय. आणि स्वतः करतो तो. त्यांनी तेवढा वर्ष काम केलं, त्याचा अनुभव येतो. त्याच्याकडे कोण आखणीवाला नाही, तो स्वतःच करत असतो सगळ्या गोष्टी. अरे हाय, मी बोललो ना तुला मुंबई मधला तो. आता मला वाटतं तुला मी असं काय कोणाला काय नाही, नाही, rating नाही, rating. तेवढा मोठा नाहीये, पण नाही. तरी एक मला आवडतं तुझ्या त्याचं मनातली काम. गोष्ट हा, आहे. मला आवडतं त्याचं काम बघायला. आता सिद्धे ज्याप्रमाणे काम करतोय आता सिद्धेशचा बघ, आता सिद्धेशचा पण अनुभव दांडगा झालाय. आज तो एवढे गणपती बनवतोय, आज हो. एवढे कॉलेज ओढतोय, एवढा गणपती कर बघ. इज नॉट अ जोक. खूप कमी वेळात त्यांनी खूप काय करून दाखवलं. खूप काय करून दाखव. त्यामुळे त्याबद्दल त्याला त्याचं कौतुक आहेच. कौतुक आहे. आता मी आता अशा व्यक्तीचं नाव घेणं, तू नाव घेतलंय, पण मला तो व्यक्ती पहिल्यापासून खूप आवडतो आखणीमध्ये. जसे तुम्ही लोक आहेत तसे तो पण आहे, पंकज पेवेकर. त्याच पंकज पिळकर आजही माझा चांगला मित्र आहे, आजही माझ्याबरोबर असतो. आणि माझे मेन जे गणपती आहेत, जे मी प्रामुख्याने मेन म्हणजे सगळेच गणपती मेन असतात, पण त्यातूनही तोच करतो. डोंबिवलीचा इच्छापूर्ती आज गेले 4 ते 5 वर्ष मी करतोय. जेव्हापर्यंत मी म्हणजे करतोय ना माझे गणपतीचं. आणि ती फक्त एक कसं असतं माहितीये का, मी आखणी करतो, तोही आखणी करतो. मी खाली बसून तो आखणी करतो. मग याच्यासाठी तुला त्याचं उत्तर कळलं असेल. तू खाली बसा तो वरती, म्हणजे काय आहे म्हणजे तुला याच्यात उत्तर कळलं असेल. काय कळलं असेल. पण मी नाव का घेतलं, तो त्यांनी जे केलंय ना, नाही त्याची काम करायची जी पद्धत आहे ना, त्याच्यासाठी त्याला कारण का माहितीये का, तो कुठलं काम म्हणजे माझा जजमेंट सांगतो. तुझं सांगायचं. तो ज्यावेळी एखादं काम करतो माझ्याबरोबर, पण तो माती कामाला कधीतरी मला आला, कधी असेल त्याला फ्री वेळ भेटला, आला मला भेटला, असा तो बसून नाही राहत. काहीतरी कुठेतरी हात फिरवणार. काय जे पण काम करतो तो एकदम काम करताना मला ते काय आवडतं, तो प्रामाणिकपणे करतो, पूर्ण इन्व्हॉल्व होऊन करतो. असं नाही का बाबा एवढं करायचं मला आता बाबा 2 तासच काम करायचं, 1 तास काम कर, असं काय नाही. त्याला वाटलं ना का ते काम 4 तास करू, 5 तास करू, तो करणार फिनिश होईल. त्याला जोपर्यंत समाधान नव्हतं, तो त्याचा अजून एक चांगला गुण काय माहिती, त्याची चांगली क्वालिटी काय माहिती, जर मागे कोण उभा असेल ना, तर त्याला आवडेपर्यंत तो काम करणं. तुला कसं, तेही फार महत्वाची गोष्ट. मला पाहिजे हेच मी करतोय असं नाही. त्यामुळे या काही गोष्टी आहेत ना, या गमती शमतीच्याच आहेत. आणि ही माणसं खूप स्पेशल आहेत, जी बघ आता तुला अजून तू आता नाव काढलं म्हणून सांगतोय. हल्ली एक 2-3 वर्ष माझ्याबरोबर एक काम करतोय आर्टिस्ट ओमकार पाटील म्हणून, तोही चांगलं काम करतो. आज सुरुवातीला त्याचा माझं बॉन्ड थोडस कमी होतं, बोलणं चाललं. तसं आम्ही 2 वर्ष कंटिन्यू आता काम करतो. त्यामध्ये क्ले वर्क करतो, ते डायरेक्ट जॉब करतो. आज जे पीओपीची धोतर टाकतो आपण, ते तू बघायचं असेल ना, ते इच्छापूर्ती 2025चा क्रॉस मांडी गेला होता भूमिका, समजलं, लेव्हेंडर करायचं. त्यात तुला त्या कामाचा फ्लेवर समजेल. असं वाटलं ओरिजिनल आहे. त्याचं कथेही काम चांगलं होतं, लिखाई छान करतो, पेंटिंगही छान करतो. पण कधी कधी काय होतं माहितीये का, कोणाला आज मला सगळं येते म्हणून मी सगळं नाही करू शकत. डिस्ट्रिक्शन आहे. डिस्ट्रिक्शन काय, कारण तो वेळ आहे, त्या वेळेमध्ये ते सगळं कम्प्लीट करायचं. वर्कलोड. आता समजा मी जर गणपती एखादा जोडायला उभा असेल, तर माझं मातीकाम जर मी माझ्या बरोबर ठेवलं तर ते होणार नाही. बरोबर. किंवा त्याच्या बरोबर तो आखणी करणार आहे, तो जर दुसरं काम करत असेल तर ती आखणी राहणार. मग ते कसं होतं, ते सगळं माया हे करायची ती मोठी तारेवरची कसरत असते.
आणि Correct. प्रत्येकाला आहे ना त्या त्या गोष्टीचं आहे ना एक भान असतं. नाही अटॅचमेंट असतं. हो, हा, त्याशी तो जुळलेला असतो तेवढा. हा, नाही बाबा एखादी मूर्ती मी बनवते तर बाबा ती संपवायची पण मलाच आहे. पूर्ण करायचे ऑन आणि टाइम. तो करतो तर बाबा नाही त्याला पण असं असतं. कुठलाही आर्टिस्ट हे जेवढं माझा अनुभव आहे तेवढं मी सांगतो. मी जेवढं बघितलंय काम आर्टिस्टला बघितलंय काम करताना जे काय असतील म्हणजे माझं बाहेरचंही सांगतो मी. तर कुठलाही माणूस असं नाही करत रे एखादी मूर्ती लेट करायची म्हणून यार का एखाद्याने पैसे कमी दिलेत म्हणून यार कसं आवडतो पण नाही. असं कधीच होत नाही. काय होतं कधी कधी कंडिशन अशी असते तर त्यावेळी काही गोष्टी आपल्याला कमी जास्त होतात. ऍडजस्ट होतात, ऍडजस्ट करावं लागतं. करावं लागतं. असं नाही की कुठलाच मूर्तिकार परफेक्ट आहे का तो 100% डिलिव्हरी ऑन टाइम On time नाही. एखाद दुसऱ्या होतं. डिलिव्हरी खाली वर होतं. मागे होणार होतात. काहीतरी प्रॉब्लेम्स होणारच होतात. आणि त्यावेळी कसं होतं बाबा समोरच्यानी पण त्या गोष्टी समजून घ्यायला बघ आम्हाला असं नाही म्हणायचं किंवा मला असं नाही म्हणायचं. मंडळाच्या जागी बरोबर बरोबर. कारण ते तेवढा खर्च करतात तेवढ्या सगळ्या गोष्टी करतात. पण जर त्यांनी डोळ्यांनी जर ती परिस्थिती बघितली तुला गेल्या वर्षी एक किस्सा सांगितला माझ्या मित्राचा. बरोबर. त्यांनी बिचारांनी ती मूर्ती सगळी ऑन टाइम रेडी करून ठेवली. मंडळातलं कोणतरी एक्सपायर झालं त्यांनी 4 दिवस आगमन पुढे ढकललं. बरोबर. हेच जर मूर्तीकरण झालं असं मंडळ केवढं बवाल करतं. हमारा ये खराब हो गया हमारा ये पैसा गया हो गया. त्यावेळी त्यांचे पैसे ऍडजस्ट झाले. हा एक प्रश्न आहे माझा. ते असं सगळ्यांबरोबर होतं अशातला भाग नाही. काही गोष्टी माझ्यावर पॉझिटिव्ह झाल्यात माझ्यावर निगेटिव्ह झाल्यात. बरोबर. आणि काही एखाद्या आयुष्यामध्ये असा वेळ येतो निगेटिव्ह स्पेस येतो तर तो आपली एक संधी म्हणून पकडायचा आणि आपण पुढे जायचं. चढ उतार तेच जर पकडत बसलो तर तू पुढे जाशीलच नाही, तोच विचार करत अडकत राहणार ना. आणि तू चेहऱ्यात जाऊन मगाशी बोलला तर मला एका चेहऱ्यावर अडकून राहायला मला आवडत नाही. तसा आज तू मोबाईल मध्ये iPhone झाला, सगळं ऍप्लिकेशन आपण अपडेट का करतो आपल्याला नवीन हवं असतं काहीतरी अजून नवीन अजून पुढचं पुढचा. त्यामुळे आम्ही चेहऱ्यावर किंवा आमच्या काही शैलींवर वर्कआउट वर्कआउट मी एक चेहरा 25 वर्ष घेऊन बसलेलो नाही. माझा हाच चेहरा माझा तोच चेहरा बघितलं मी एवढा मोठा चेहरा बनवतोय. हा आता जो मी काम करतोय तू बघितलं ती 24 फुटाची बॉडी 24 फुटाचा. 24 फुट त्याचा चेहरा जो आहे ना तो 8 फुटाचा चेहरा आहे. तो 8 फुटाचा आहे. सोंड बिन पकडून सोंड सोडून फक्त जॉ लाईन पासून मुकुटाच्या कळसावर. हा दिसतोय किती मोठा आहे तो. इथूनच दिसतोय. ते एक छान आहे. ते एक मोठं मंडळ आहे जे त्यांचं 2-3 वर्ष माझी त्यांचंही बोलणं चालू होतं पण मला वेळ लागल्यामुळे मी ते त्यांचंही गेल्या वर्षी मी हो बोललो होतो तर गेल्या वेळी त्यांना जमलं. तर ते माझ्याकडे नाशिकचं एक मंडळ आहे शिवमुद्रा म्हणून. त्यांना ती 35 फुटाची मूर्ती आहे. 35 ती समथिंग आता मी एक कॅल्क्युलेशन काढलंय 35 ते 38 फुटाच्या आसपास जाईल ती मोठी मूर्तीच आहे. 24 फुटाचा धडच आहे बोलल्यावर पुढचा विचार खेचलाच जाणार ना. ट्रॉली आली मागची बॅकग्राऊंड आली. आता तू जसं मी राहुल झुंजारराव ऍक्च्युली फर्मचं नाव काय? बघ माझं तेव्हा वडिलांनी चालू केलं. पूर्वी हा कारखाना माझ्या वडिलांनी चालू केला. माझे वडील मी सुरेश झुंजारराव ते सिव्हिल कोर्टात पिटिशन रायटर आहे. मी सांगितलं माझ्या आई कडचा कारखाना होता त्यांना आवड असं ते डोळे काढायला द्यायचे आखणीचं काम. तिथून मग मला आवड लागल्यामुळे त्यांनी इथे छोटा कारखाना चालू केला. त्यावेळी तिथून डोंबिवलीवरून आणून आम्ही गणपती वडील करायचे. त्यानंतर मग मला आवड म्हणून त्यांनी हळूहळू मला प्रोत्साहन दिलं का बाबा हा तुला काय करायचे ते कर असं करता 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 मग ते वाढत गेलं. आणि त्यावेळी त्यांच्या फॉर्मचं नाव असं होतं श्री कला केंद्र. श्री कला केंद्र. हा ज्यावेळी मी हे काम चालू केलं जेव्हा मी टोटली स्वतःवरती घेतलं त्यावेळी माझं एक श्रद्धा आहे ईश्वराची. त्यामुळे मी गुरुदेव नाव मला पहिल्यापासून आवड आहे. म्हणजे माझ्या डोक्यातच असायचं तर मी गुरुदेव हे नावाने गुरुदेव चित्रशाळा म्हणून आर्ट वर्क स्टुडिओ चालू. आणि आता जे मल्हारी म्हणून जे आहे तर कसं आहे ऍक्च्युली आपलं गुरुदेवच आर्ट स्टुडिओ नाव आहे कारखान्याचं. तर मल्हारी म्हणून सुरतला आपण चालू. बरोबर. मल्हारी. आता तुझ्या इकडे काम करणारे कारागीर आहे भरपूर आहेत यंग मुलं आहेत. तू त्यांच्याबद्दल काय सांगशील नाव घेऊन? आता प्रत्येक वेगवेगळं डिपार्टमेंट असतं. जसं माझ्या आताच्या कारखान्यात काम करणारा सगळ्यात जुना माणूस म्हणजे सचिन चव्हाण जो 40 गावचा आहे. तो इथे आज गेले 20 वर्ष काम करतोय. निदान 17-18 वर्ष तर नक्कीच काम करतो तुझ्यासोबत. त्यानंतर तुला मगाशी बोलल्याप्रमाणे इथे आर्टिस्ट आहेत. तर पुण्याचे शरद लोहार म्हणून आहेत शिल्पकार आहेत.
तेही माझ्या बरोबर असतात. त्यांची एक 7 ते 8 जणांची टीम असते. नंतर ओमकार पाटील मी बोलल्याप्रमाणे ओमकार तो पाटील. असतो. त्याचा भाऊ आहे प्रथमेश पाटील, तो फायबर डाय बाकीच्या गोष्टी बघतो. बळीराम कुंभार आहे, तशी मालवण मधली काही आर्टिस्ट आहेत. त्यानंतर सुधीर पराडकर आहे, ते एक चांगले आर्टिस्ट बरोबर. आणि खूप जुना माणूस आहे आणि खूप आवड आहे त्यांना. हा. ते आसऱ्याचे तेही माझ्या बरोबर असतात. असं सगळे जर आपण पकडलं तर अशी खूप मोठी लिस्ट आहे, पण ते मेन या गोष्टींबरोबर आपण कंटिन्यू असतो. बरोबर. त्यातून आज एक आणि एक सगळ्यात वैविध्य म्हणजे काय माहितीये का, वैविध्य नाही बोलता येणार, ती एक माझी हट्ट म्हणून माझ्याकडे 99% मराठी माणूस. अच्छा. मला तयारीवरनं बोलतात मराठी माणूस काम पूर्ण करणार नाही, तुला त्रास दे, पूर्ण हे असं कर. काय? मी त्यांच्यावर काम करतो, मला समाधान जमत आहे. मला होत. हा. आणि मग कुठल्याही गोष्टीमध्ये ती गोष्ट तुला चालवायला लागते, टिकवायला लागते. टिकवायला लागतं. एखादी गोष्ट तुला आवडते किंवा समोरच्याला हा, इम्प्रेस करण्यासाठी नाही करायचंय. बघ, काही गोष्ट मलाही नाही आवडणार, काही गोष्ट त्यांनाही माझी आवडणार नाही आवडणार, त्या कुठेतरी प्लस मायनस होत असतं. सांभाळून हे करायचं असतं. आणि बघ, ती माणसं अशी आहे ती सगळी, काही माझा जेव्हा पडता काळ होता, ज्यावेळी माझ्या फायनान्शियली मी वीक होतो, त्यावेळी या माणसांनी मला साथ दिलेली आहे. त्यामुळे आज जरा थोडंसं बेटर माझी कामं चालू आहे, थोडंसं बरोबर आहे. काय बोलतात ती सायकल प्रॉपर चालू आहे. सगळे दुसऱ्याकडे बघणं, मग एखादा माणूस वीक पडला म्हणून मग त्याला बाजूला करणं, हे माझं किंवा मी एखाद्याला कामापुरती वापरायचं, हे माझ्या कधीच डोक्यात नसतं. बरोबर. जो माझ्याबरोबर जुडला तो 12 महिन्यासाठी आहे. हा. मग तो प्लस आहे मायनस आहे. आज एक आमच्या बरोबर एक आमच्या इकडे आदिवासी समाज जास्त आहे, त्यामुळे आदिवासी 2 बायका आहेत, त्याच्यापासून आल्यात. आता ती एकीचा प्रॉब्लेम येते, कधी सकाळी येते, कधी दुपारी येते, कधी लवकर जाते. तिला जो तिचा पगार आहे तोच नाही. हा, पूर्ण. मग कसं आहे, एखादे माणूस आपल्याला एखाद्या वेळेमध्ये त्याची जर त्या कामाचं मानधन जर 5,000 रुपये, तो 50,000 काम करून देतो रे. बरोबर. पण त्यावेळी आपण त्याला 25,000 रुपये वर्ष नाही देत. नाही देत. हा. त्याची त्याला पडता टाइम असतो म्हणून आपण त्याचं मानधन कापायचं, ही मजा नाही. मजा नाही. हा. कुठेतरी माणूस म्हणून नाही. कारण काय बघ, मी काय प्रत्येक वेळीच काम कारखान्यातच काम करतो. पूर्वी मी पण काही फ्रीलान्सची कामं केलेली. बरोबर. असं माझा एक कोल्हापूरचा मित्र आहे रविराज माजगावकर, त्याच्याबरोबरही माझं चांगलं रिलेशन आहे. एक संदीप माजगावकर म्हणून आहे. अशा 2-3 तिथले मित्र आहेत का ते माझ्या बरोबर सतत या गोष्टीमध्ये. बरोबर आहे. ते भले इकडे येऊ मी तिकडे जाऊ, तो नंतरचा मुद्दा. पण एक कसं असतं बघ, एखाद्या गोष्टीला आपण ना चर्चा करत असतो, डिस्कशन बाबा एखादा मी गोष्ट ठरवतोय, त्याही अशाही लोकांचं आहे. त्यानंतर माझी बहीण, ती आज गेले किती वर्ष माझ्या बरोबर आहे. बरोबर. आता तिची मुलं लहान असल्यामुळे तिला हल्ली 2-4 वर्ष नाही यायला भेटत, पण ती कंटिन्यू माझ्या बरोबर. भरपूर जण आहेत आता. सर एखादा मूर्तिकार म्हणून तो एकच मूर्तिकार नाही, त्याच्यामध्ये खूप मोठी पाऊस असते. इट्स अ टीम. लाव मूर्तीवर लागताना एखादंच लागतं. मूर्तिकार राहुल घडवलंय. मूर्तिकार राहुल झुंजारावच्या मागे किती माणसं आहेत ते घडवण्यासाठी. खरंच आहे. करेक्ट. बरोबर आहे. मला एक मूर्तिकार आहे, मी आहे राहुल. बरोबर. आता मी जर 20 फुटाची मूर्ती बनवायची झाली तर मी काय करेन, हात पकडू, पाय पकडू, परांची मी बांधू, काय काय मी करू. मग सगळ्यांना काउंट होणं इम्पॉर्टंटच आहे. जसं आज एखादं मूवी बनते, पिक्चर बनतो, तर त्याला जसा ऍक्टर असतो, टीम असते, त्याची टीम असते. तसाच हा प्रकार आहे. लाईक अ बॅकबोन, टीम बॅकबोन आहे. समज सिंपल आहे. तेच सांगतो तुला. कधी कधी काय होतं माहितीये का, अशा वेळी बघ एक छोटासा विषय तू नाही काढला, मी काढतो. मी सांगतो तुला, कधी कधी असंही गोष्ट होते का, एखादा फिजिकल इश्यू होतो, तो झाल्यावर काय प्रॉब्लेम होतो तुला मी सांगतो. जर ती व्यक्ती तिथे जागेवर नसेल तर बरोबर, तो सगळा आजूबाजूचा जो पसारा आहे ना, तो गडबड होतो, थोडं पुढे मागे होतो. त्यावेळी कसं समोरच्यानी पण त्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. करेक्ट. एखादा माणूस मुद्दाम तर नाही करत. बरोबर आहे. फिजिकल थिंग आहे. कोणाला वाटतं रे का माझा गणपती लेट जावा, नाही, माझा गणपती इनकम्प्लीट राहावा, कुठल्या मूर्तीकारला वाटत असेल. बरोबर. होतं. आणि त्या गोष्टी पण समजायला पाहिजे, आणि त्यासाठी आम्ही फाईट करतो, आम्ही प्रयत्न करतोय ना. आज तुम्ही त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे का बाबा एखादा 100 किलोमीटरवरून येऊन इथे मूर्ती बनवते. बरोबर आहे. मी तिथला लोकल तर नाहीये. लोकल ना, की सगळं उपलब्ध आहे तिकडे. उपलब्ध काहीच नाहीये. मला सगळं उसणं आणायचं. माझी ओळख ताकद पण उसणी आहे तिथे. तुम्ही विचार करा, त्या विचारात पण काहीतरी गोष्ट करायला पाहिजे. जसं मी तुला काय बोललो, इच्छापूर्ती, ताडदेवचा इच्छापूर्ती हा जो गणपती आहे, जो मी 3 वर्ष गेले एका गणपतीसाठी मी येतो. काय येतो, कारण त्यांना एक्झॅक्ट राहुल झुंजाराव काय माहिती पडलं, त्याची स्ट्रेंथ त्यांना माहिती पडली. बरोबर. त्यांच्या सांगण्यावरनं किंवा त्यांच्या कन्व्हिन्स वरून तिथपर्यंत. आणि का गेलो,
आणि त्यांना त्या गोष्टी समजल्या. कॉन्फिडन्स आला सगळ्या गोष्टी. आता यावर्षी त्यांचा अप्रोच होता मला, पण काय झालं, मला या कामामुळे तुला बोललो मी यंदा मी तिकडे आम्ही नाही तेच जाऊ. येणार होतो त्या विषयावरती. काय होतं माहितीये का तुला, बघ मी एकच आहे. शेवटी कसं असतं, मंडळाचं पण अपेक्षा स्वाभाविक आहे असणारच. ज्या मूर्तीकाराला दिलं तर त्याच्या अंडरची मूर्ती व्हावी. त्यांची इच्छा तर होतीच. खरंच आहे ना, होती. मग ते माझ्याकडे काय येतील. जर राहुल झुंजारावकडे त्यांनी मूर्ती दिली आणि ती मूर्ती जर दुसरा कम्प्लीट करतो, मग ते दुसऱ्यालाच मूर्ती देतील. त्यांचं माझ्या कामामध्ये त्यांना आवड आहे किंवा त्यांना माझ्यावर विश्वास आहे, माझ्या कामाची पद्धत त्यांना आवडते म्हणून ते माझ्याकडे आले. सरळ आहे ना, सरळ आहे. मग दुसऱ्याला पाठवण्याविषयी मग ते कामच करावं नाही. म्हणून मी यंदा काय केलं का बाबा, यंदा मी ब्रेक का घेतलाय, मी काम करणार नाही असं नाही, मी मुंबईला गणपती बनवणार असं नाही, मी 100% 100% मी पुढच्या वर्षी मुंबईत काम करणार. लक्ष द्या, 100%. 100%. हो, पुढच्या वर्षी मुंबईत आहे. कुठे जागा नाही ठरवली अजून. आता ती जागेची तुला सगळी गंमत माहितीये, कधी कोण इकडे असतं, कधी कोण तिकडे असतं, कोण तिकडे असतं. ते आहे. शेवटी बघ, कुठली इंडस्ट्री आली का त्याच्या मागचे राजकारण असतात, छोटी मोठी पॉलिटिक्स. बरोबर. त्यामुळे ते सगळं बघूया आपण, कसं काय कुठलं आपल्याला सोयीस्कर होते, काय जमते, त्या हिशोबाने आपण निर्णय घेऊ. राहुल झुंजारराव काय म्हणतो बजेट मूर्तीबद्दल, तुझं काय म्हणणं आहे? भरपूर जणांना हा प्रश्न असतो रे, थोडासा विचारावं, बोलावं. बजेटवर तर खुलून कोण मला नाही वाटत एक्झॅक्ट बोलला असेल, पण एक मी कुणाल पाटीलचे इंटरव्ह्यू बघितले. तो बिंदास वेडा करतो. तसंच मी सांगतो, मी लास्ट इयर पासून माझे जे काम करायची पद्धत आणि जो रेट आहे, म्हणजे त्याचं जे मानधन आहे ते बऱ्यापैकी वाढले. सांगतो त्याच्या मागचं कारण, कारण मी ज्यापर्यंत गणपती बनवतो ना, सिंपल मूर्त्या जास्त असायच्या. अच्छा. आता लोक अशी डिझाईन घेऊन येतात. तुला मगाशी सांगितलं की प्रोसेस, तो खर्च, तो सगळा कोण देणार. बरोबर. आणि दुसरी गोष्ट कसं असतं, जर मी मूर्तिकार आहे, जर मी एखाद्या चांगल्या गोष्टीला मी रिस्पॉन्सिबल आहे, तर वाईट गोष्टीला तुम्ही मान्य करता का हा मूर्तिकार रिस्पॉन्सिबल आहे, तर त्या मूर्तिकाराला त्याचं घर पण चालवायचं. करेक्ट आहे. बरोबर. त्याचे कारागीर सांभाळायचे. करेक्ट. आज एखादा इंडस्ट्री, आता बघ मी माझं मान्य काय करतो, माझ्याकडे जेवढी माणसं ही जी पोरं काम करतात, प्रत्येक जण पगारावर नाही, 2-3 जर सोडली, बरोबर, तर सगळी अंगावर काम आहे. बरोबर. अंगावर मीन्स कसं आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवर. याचा अर्थ ते पण कुठेतरी मला पार्टनरच आहेत ना. डे वरती सगळ्या गोष्टी. देवचं नाही म्हणता येणार. जर बघ कसं असतं, ते घेतलेलं आहे तुम्ही, तो प्रकार पूर्ण जॉब घेतलाय तो. त्यामुळे त्यांचं पण मानधन बघायचं. सगळ्याच गोष्टी पाहिजे, पण मटेरियलची रेट जी आता वाढत चाललंय. आता लॉकडाऊनच्या आधीच तुला मी रेट सांगतो, 140 ते 45 रुपयाला पीओपी. आज पीओपी 260 ते 70 रुपये झालं. किती फरक झाला? 100 रुपयांनी वाढला. काबड म्हणजे ज्याला कात्या बोलतो, आपण काबड बोलतो, असं जो कात्या मला जो अवेलेबल व्हायचा इथे, तो त्यावेळी 1100 रुपयाचा होता. आता मी 1600-1700 रुपये देतो. डबलच होत चाललं सगळ्या गोष्टी. अजून एक त्याच्यामध्ये विषय लाकडांचा, पण हे करायचं म्हणजे लाकडं पण लागणार, लोखंड पण लागणार. आता तूच ह्याच्यावर गुगलवर 2018-19 ला लोखंडाचा काय भाव आहे, आज काय आहे, मूर्तिकाराला कुठली मानधनं वाढली. करेक्ट आहे. तुम्ही मोठे आकडे ऐकल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम होतो. मोठे आकडे का बोलायला लागतात, हे सगळं टॅली करायला लागतं ना. बरोबर आहे. सगळ्या गोष्टी फायनल. जर मी एक सिंपल गोष्ट, बाबा मागे वाघाचं तोंड इथं आहे, हे एखाद्या मंडळासाठी मी बनवलं, ते नाही आमच्यासाठीच पाहिजे, आमचा स्पेशल कस्टमाइज गणपती, तुमच्यासारखा दुसरा, मग त्या वर्षीचे पैसे तुला मोजायला लागणार ना दादा. वेगळाच बनवून घेतोय तर सरळ आहे. आता त्याचं तुम्ही काढून 100 लोकांना लावलं, तेवढा क्वांटिटी तुम्हाला त्याचा प्रॉफिट आला. सिंपल. तुला त्याचा रेट कमी झाला, मग त्याचा दर कमी झाला. करेक्ट आहे. त्याच्यामुळे हे रेट्स वाढतात. आणि हा एक अगदीच खूप काय असं काय हे नाहीये, त्याच्यात डिझाईन नुसार, रिक्वायरमेंट नुसार त्याचे रेट्स असतात. अच्छा. आता तू जसं बोललायस की आता तू पुढच्या वेळेला मुंबईचा पूर्ण प्रयत्न करणार, येणारच आहेत, तर आता तू मंडळांना काय सांगशील की बुकिंग साठी तुझ्याकडे कधीपर्यंत यावे असं? आणि आता मी भविष्यातला जे मी कामाचा जो माझा रेशो आहे, तो साधारणतः मी गुढीपाडव्यापर्यंत माझी बुकिंग बंद करणार. मी मुंबईत येऊन एकही मूर्तीची ऑर्डर घेणार नाही. म्हणजे तुझ्याकडे बुकिंग आहे ती गुढीपाडव्यापर्यंत?
तोपर्यंत जे येतील माझ्याकडे मंडळ त्यांची मी ऑर्डर्स घेणार. गुढीपाडव्यानंतर माझं पूर्ण काम बंद, बुकिंग बंद राहणार. मी फक्त काम करणार. अच्छा, जे मुंबईवाले आले तू त्यांचीच फक्त बनवून देणार. सरळ आहे. अरे आम्हाला त्याचं प्रोव्हिजन करावं लागणार ना दादा. आज जर मी काम करतो तिथे येऊन काम तुला दुसऱ्या सिटीला पण जायचं, दुसऱ्या सिटी आहेत किंवा दुसरीही माझी दुसरीही काम आहेत. बरोबर, पर्सनल पण काम आहेत. मला तो प्लॅन, मला तो तयार करायला तेवढं नियोजन आखायला मला तेवढा वेळ मिळेल ना. बरोबर, आता मला आता इथे जाऊन ह्या मंडळाचं हे करायचंय, तर ह्याच्यासाठी काय काय करायचं. बरोबर, एखाद्याचा मोर आहे, एखाद्याचं गरुड आहे, एखाद्याचं आणि काय आहे. बरोबर. या वर्षीचं अट्रॅक्शन म्हणून मी तुला ओपनली सांगतो का, खूप मोठा मी एक अॅनिमल म्हणजे सिंहावर काम करतोय. दिसतंय मला. हा, त्यानंतर एक नंदी, भोलेनाथाचा एक नंदी आहे, त्याच्यावर मी एक काम चालू आहे माझ्या मोठं. हे माझ्याशी वेगळ्या गोष्टी आहेत. तसं जर काय कामं असतील तर ते मी ऑनफिल्ड करत बसणार, ती क्वालिटी मी नाही देऊ शकत. बरोबर आहे. जर एखाद्या मंडळाला जर प्रॉपर क्वालिटीचं काम पाहिजे, त्यांनी त्यांच्याही गोष्टी क्लिअर. आणि मंडळांचं काय एक गोंधळ असतो तुला सांगू का, अभी तक हमारा मीटिंग नाही हुआ, अभी तक हमारा स्पॉन्सर बाहर आहे, वो इधर है. तुम्ही जर मूर्तिकाराला जर 1.5-2 महिन्याचा टाइम पिरियड, मग तो काय माहिती काम करतो तुम्हाला बाकी काम नाही, तुम्हाला स्पेशल नाही, तुम्हाला ऍव्हरेज काम पाहिजे किंवा जे आमच्याकडे प्रोडक्शन आहे तुम्हाला एक ना तुम्ही 4 घेऊन जा. प्रोडक्शन पटापट होऊन जातं. सरळ आहे. तुम्हाला जर स्पेशल पाहिजे, काहीतरी वैविध्य पाहिजे, त्याला वेळ द्यावाच लागेल. त्याला वेळ लागतो. ऑनफिल्ड घडवणं वेळ कमी असतो आणि तेव्हा कसं असेंबलच करायचं असतं. बरोबर. तर माझा हा वर्कशॉप आहे, माझं गोडाऊन आहे. तुम्हाला कास्टिंग करणं, इथे त्याची बॅकग्राऊंड करणे, त्याचं काय जे कोर डिझाईन जे असते मी असं क्लिअर होणार, त्याच्यात डाय होणार. तिथे फक्त मला उचलून ते आणायचं आणि फिटिंग करायचं. करेक्ट आहे. लोकांना काय वाटतं, अरे इसमें क्या आप तो यू बना देगा. अरे यू नहीं, वो क्या बटन नहीं है क्या, बटन गूगल ने डायलेक्ट क्या हो गया, टोस्टर नहीं है कि इधर से बटन दबा उधर टोस्टर बाहर आ गया, ऐसा तो नहीं है ना. करेक्ट है. हर एक चीज करना पड़ता है. मेहनत आहे त्यामध्ये पण, सवाल नाही. ऑर्डिनरी माणसाने असं सहज सांगणं एवढं सोपं काम असतं तर मग आमचं कामच काय नव्हतं. तेच केले असते बाजू. सरळ आहे ना. आता मला सांग, जशी ट्रॉली आज थोडासा बजेटवरती आहे, तू थोडासा रेशो सांगा. जशी ट्रॉलीवरचे गणपती आले ते एक अप्रॉक्स किती बजेट जाईल बघ तरी. जे मी आत्ताच्या सिच्युएशन सांगतोय मी तुला, रिसेंटली सांग. आज जो ट्रॉलीचा जो गणपती आहे ना, तो बेसिक गणपती मी 4.5 ते 5 लाखापासून बेसिक काम आहे. हा बघ, ट्रॉलीचा विषय तू मुद्दा काढला म्हणून सांगतो, सांगितलं पाहिजे ना कशी असावी. त्याचं मगाशी सांगितलं तुला माझं मत, गणपती कसा असावा. पण त्याच्या मागचे हे सांगतो की आज तू मला सांग, 19-20 फुटाचा जो गणपती त्या ट्रॉलीवर उभा आहे, त्याच्या खाली काही चित्र आहे. तो गणपती गेला किती 25-26 फुटा. 25 फूट. आपण खूप मोठा नाही बोलत, 25-26 फुटाचा गोष्ट करतो. बरोबर. आज तू मला सांग, गणपती जॉइंटिंग करतोय किंवा एखादा पेंटिंग करतोय, काही करतोय, तो गणपतीचा एक एक अवयव खालून वरपर्यंत न्यावा लागतो. इथे क्रेन्स नाहीये, हे नाहीये, मॅनपॉवर आहे. मॅनपॉवर लागते. आणि एवढी मोठी वस्तू इथून वरतीपर्यंत घेऊन जायची. आज डोक्याची जी चक्री म्हणतो ना आपण, ती पण न्यायची ना, तर 2 माणसं लागतात. एवढी मोठी असते ती. आणि तू विचार कर, खालून वरपर्यंत न्यायचा, वरून परत एखादी गोष्ट लागली का तो वरनं खाली येणार. मेहनत तर आहे, किती मेहनत आहे. परत त्याला परांची लागली. मग तूच सांग, जो जमिनीवर जो कारागीर काम करतो, तो जो माझ्याकडे दर घेतो, तो त्या ह्याला तू तोच दर घेईल का? नाही, त्याचं वाढणार, येणार पैसे वाढणारच ना ऑब्विसली. मग तुझा ट्रॉलीचा रेट तुला जास्त पाहिजे. परत अजून एक गंमत अशी आहे, आज बघ, जेव्हा परेल वर्कशॉप, वर्णसंकुल वर्कशॉप, तिथे गाळ्याचं गणित असतं. बरोबर, गाळ्यामध्येच असतं. तू सांग मला, त्या गाळ्यामध्ये जर तुझ्या 3च ट्रॉल्या लागल्या, त्या गाळ्याचं सगळं मानधन जे भाडं आहे ट्रॉलीला गेलं, आम्हाला माहिती किती बाबा भाड्याचं. खरंय, ती इन्व्हेस्टमेंट आली. तिकडचं सगळं येतं, सगळं आलं सगळं. त्याच्यानंतर त्याच्यात अजून एक गंमत अशी आहे का, सगळ्यात मोठा विषय येतो तो त्याच्यामध्ये रिस्क. एखाद्याचं मनुष्य वर्ण जर त्याला जर काय, बरोबर आहे, कापत झाली, पाय सटकला, हे सगळं काही होऊ शकतं. कारण ते कामाचा जोर असतो, नाद असतो, हो, ते प्रेशर असतं, त्याच्यामध्ये माणसाकडनं चूक घडू शकते. माहोल गरम असतो त्यावेळेला. बरोबर आहे. मग त्या गोष्टीची तेवढी किंमत असायलाच पाहिजे. बरोबर आहे. आणि माझं सरळ मत आहे, मी तर स्पष्टपणे माझे रेट सांगतो, हे माझे रेट्स आहेत. यात तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करा काम माझ्यावर. मी माझी जबरदस्ती नाही, जबरदस्ती नाही माझ्यावर. त्यामुळे मला परवडलं, मला वाटलं योग्य, तरच मी काम करतो. दॅट्स इट. आताही मी जवळजवळ 30-35 मंडळ परत पाठवली. नाही मला जमलं काही डिझाईन, नाही
अच्छा, ऑल ओव्हर नाही मला काही डिझाईन मुंबईतली पण बरीचशी मंडळ आजही काल पण 2-3 कॉल आले होते. आलेले. हो. म्हणजे जागेवर बनवण्यासाठी की एक पर्टिक्युलर जागेवर? तुमचा स्टुडिओ कुठे आहे? आम्ही भावी तर मीटिंग करायला इथे येतो, आमची मूर्ती तुम्ही तिथल्या वर्कशॉपला बनवून द्या. म्हटलं मी यंदा नाहीच आहे मुंबईत. म्हणजे मुंबईतले पण नाही बोललो ना तरी जवळजवळ नाही असं 17-18 मंडळांना मी यंदा नाही म्हणजे अप्रोच केला होता. 100% केलं होतं. खाली एक चांगल्या मोठ्या मंडळांनी अप्रोच केला ठीक आहे, सांगू नको. ठीक आहे. आता हे नवरात्र उत्सव येणार आहे, त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? पण नवरात्र उत्सव तर मी ते फार करणार आहेस का? करणारच आहे. मी फार कमी करायचो मूर्त्या पूर्वी. आता मी मूर्त्या जे करतोय, जी कुर्ल्याची एक माताराणी आहे, जी गेल्या वर्षी मी केली होती. आमच्या इकडच्या आजूबाजूच्या 2-3 मूर्त्या आहेत, डोंबिवलीच्या 2 मूर्त्या आहेत आणि मुंबईच्या 2-3 मंडळाशी माझं बोलणं चालू आहे, ज्या मोठ्या स्केलवर पाहिजे. पण त्याचं पण गणित असं आहे, गणपती बाप्पा आणि देवी ह्याच्या कामामध्ये खूप फरक आहे. तो नाजूक काम आहे. नाजूक पण आहे, पण बाप्पा आहे ना हा 4 अँगलनी पटकन बनतो. बरोबर आहे. पटकन मीन्स कसं आहे, समजलं मला. तिचा ही मूर्ती बनवताना आणि ही मूर्ती बनवताना जर सहजता येते ह्या कामात गणपती. हा. कारण हिला काम भरपूर असतं. वाघ आला, सिंह आला, राक्षस आला, बऱ्याच गोष्टी आल्या, परत गोष्टी आहे ना. बांगड्या आल्या, म्हणजे कामाची प्रोसेस पण किती वाढते. 8 हात आले, हो, बाप्पाला 4च आहेत माझ्या. बरोबर आहे. त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मी गणपती देवीच्या मूर्त्या खूप सिलेक्टेड करतो. आताही माझ्याकडे एक 15 फुटाची बॉडी चालू आहे देवीची. हा, देवीची चालू आहे. एका मोठ्या मंडळाचंच काम आहे ते. अच्छा, म्हणजे बुकिंग सुरू आहे देवीचं? ऑलरेडी आहे. आता माझ्याकडे एक साधारणतः 10-12 मूर्त्या बुक झालेल्या आहेत देवीच्या. हो. आणि आता तुला बोलल्यावर 2-3 जणांची बोलणंही झालं ना. आता जशी मुंबईच्या मंडळांनी अप्रोच केला, तर मग तू तिथे काही जागा घेण्याचा विचार केलायस का? हो, माझं देव्यांसाठी माझं बोलणं चालू आहे आणि 99% मी येणारच आहे मुंबईत देव्यामध्ये. 19 म्हणजे दादाकडे बुकिंग सुरू आहे देव्यांसाठी. मुंबईची माझी मुंबईची बुकिंग सुरू आहे, बरोबर. आणि माझ्याकडे लाईव्ह साईज मध्ये जवळजवळ 4 ते 5 चेअर आहेत देवीचे. हा, त्यात एक लाईकनेसचा आता एक नवीन चेअर आहे, एक नवीन फिगर म्हणजे काय म्हणतात, नवीन स्केल बनवले लाईकनेस मध्ये, बघायला मजा वाटेल. पण आता कसं झालंय बघ, गणपती असो तर देवी असो, लोकांना ना आधी नवीन पुढचं अपडेट हवं. मीन्स कसं झालंय बघ, आज जी शैली एक 50 वर्षापासून चालू आहे किंवा माझ्या नजरेनुसार मी जर 20-22 वर्ष तेच स्टाईल बघतो, लोकांना पण आता त्याच्यातलं बघ. अजून एक तुला नाव घ्यायचं राहिलंय मला इंडस्ट्रीतलं, विशाल शिंदे. विशाल शिंदेनी जो पायंडा बदलला, मी लहान गणपती पहिल्यापासून करत आलोय. हात असाच हवा, पाय असेच हवे, रंग हाच असावा, त्याचं पोट असंच असावं, तो तसाच असावा. हे ज्या रिक्वायरमेंट त्यावेळी आम्हाला कस्टमर नुसार चढाव्या लागायचं. तर विशाल शिंदेनी तो विचार केला, त्यापर्यंत त्याचं डिझायनिंग नेलं छोटे गणपतीमध्ये. का त्यांनी त्या कामामध्ये एवढा गोडवा आणला, जिवंतपणा आणला, का लोकांनी त्या कामानुसार गणपती बसवायला सुरू केली. त्यामुळे मी विशाल शिंदेचे फार मोठं कौतुक करतो. आम्ही गणपती केला त्याने छोट्यांमध्ये, सरळच आहे. आणि ते पण मुंबईत केला. मुंबईत फार बघ कसं आहे. तसं मी कुणाल पाटीलही बोलतो. कुणाल पाटीलनी पण बघ, आता आपण जे पौराणिक गणपती मोठ्यांनी बघत आलो, तसं कुणाल पाटीलनी पण जे काम केलं, तसं त्यांनी त्या कन्सेप्ट आणल्या, तो विचार केला. आणि त्यानंतर त्याचंही डिझाईन डिटेलिंग बघण्यासाठी मलाही आवडतं, मजा वाटते. लहान लहान तू मूर्त्या बघितल्याच असतील ना. कामं आहेत त्यांचं नाव असायला. त्याच्यात अजून एक नाव, जुन्यातलं नाव, आता तो विषय निघालाय म्हणून सांगतो, भालचंद दादा, भालचंद्र गाणा. सुंदर काम, कलरचं कमांड, जजमेंट, बॅलन्सिंग, मातीकाम अतिशय परफेक्ट. सतीश दादानी आता नवीनच काहीतरी केलंय. जुनी ह्या म्हणजे काय बोलतात, खूप ह्याच्यातली मंडळी आहेत ना, तरवेज मंडळी, तरवेज एकदम. त्यातली आता ही नवीन नावं, प्रशांत देसाई दादा. हा, त्याचंही काम खूप छान. हा, बघ कसं आहे, वैविध्य करणं आणि ते लोकांना आवडणं ही फार मोठी गोष्ट आहे. करेक्ट आहे, बरोबर. नुसतंच करायचं म्हणून काहीतरी करतोय मी, नाही मला काहीतरी वेगळंच करायचं म्हणून दाखवायचं म्हणून काय करत सुटलं, पण ते एक्सेप्ट पण लोकांनी केलं पाहिजे, तिथे तुझा विजय असतो. आवडलं पाहिजे. या लोकांनी या गोष्टी दाखवल्या म्हणून मी तुला नावं घेतली. बरोबर आहे. मोठ्या गणपतीमधले कुणाल पाटील आणि छोट्या मूर्त्यांमधलं विशाल शिंदे. कुणाल पाटीलने जे ट्रेंड सेट केलाय भरपूर काही गोष्टींमध्ये त्याचे आहेत, त्याबद्दल काय सांगशील तू?
बघ त्याची काम करायची पद्धत मी पहिल्यापासून बघत आलोय. म्हणजे अजूनपर्यंत माझी त्याची भेट झालेली आहे, बोलणं असं फोनवर वगैरे बऱ्याच वेळा झालं. पण मी कधी त्याच्या वर्कशॉपला नाही गेला ना कधी तो आलाय, पण त्याच्या मूर्त्या बघतो व्हिडिओद्वारे, व्हिडिओ फोटोजद्वारे. त्याच्या अशा लाईव्ह मी बऱ्याचशा मूर्त्या बघितलेल्या. त्याच्या कामामध्ये एक वेगळी मजा अशी आहे का त्याचं एक वेगळेपण म्हणजे काय, तो तेच धरत पुढे नाही चालवलं ते चेंजेस. आणि त्याच्या पद्धतीने तो मोल्ड केला सगळं. त्याचा आकार, तसा उकार. जसं मी तुला बोललो मला हे गणपती बघायला आवडतं, तसा त्यांनी त्याचा वेगळा विचार केला. पुढचा बघ पुढचा मागचा हे हा ना, म्हणजे सांगतो मी अजून अजून काय काय चेंजेस करू शकतो पण आपण. त्यांनी जे केलं हा, त्यासाठी त्याचं कौतुकच आहे, कारण ते बघायला मलाही आवडतं ना. सेम नाहीये. हा करेक्ट. अच्छा ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न, 2026 साठी भाविकांसाठी तू काय एक संदेश द्यायची गणेश उत्सवासाठी? बघ गणेश उत्सव हा यंदा धमालच होणार. कारण ह्याच्यावर पण खूप डिस्ट्रिक्शन चालू होते, ह्याच्यावर पण खूप गॉसिप, इकडचं तिकडचं, हे बोलला, हा निर्णय आला, तो आला, या पीओपी बद्दलचा. बघ शेवटी तेच सगळ्या गोष्टी होत्या. त्यातूनही पब्लिकनी, प्रेक्षकांनी, मूर्तिकारांनी, मंडळांनी जे फाईट करून जे काय आज आपण करतोय तो एक संघर्ष आहे बरोबर. त्यातून जो आता त्याचा रिझल्ट भेटणार आहे तो मूर्तिकारांकडून तर यंदा बेस्टच भेटेल. त्याच्यानंतर आज बघ मी कालच एक लालबाग मधून आगमन झालं, मला 1-2 जणांनी व्हिडिओ पाठवल्या होत्या प्रथमेश दादांच्या. तर नाशिकचा आज तू सांग मला एवढं क्राऊड, आज एका गणपतीसाठी एवढं क्राऊड गणपती किती जण होते, म्हणजे कुठल्या लेवलला गेलंय. मग आता तू सांग मला उत्सव कसा होणार, याचं उत्तर मी काय देणार? मी ते बसून कसं उत्तर, तू मुंबईत राहतोस, मुंबईत तू बघतोस, माझ्यापेक्षा जास्त चांगलं उत्तर तुला माहिती. काय धमाल होती. मी व्हिडिओवरनं फक्त सांगतोय तुला, तू तर अनुभवतोय साक्षात. चांगली गोष्ट आहे ना. आणि मेन गोष्ट म्हणजे काय, युथ ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते, फार मोठी गोष्ट आहे. हा आनंदाचा विषय आहे की आपल्या अध्यात्माकडे किंवा आपल्या धर्माकडे, देवा धर्माकडे कन्वर्ट होत आहेत. म्हणजे कन्वर्ट मीन्स त्या अँगलकडे त्या ह्याच्याने येतात. आज एवढी गर्दी होणं खाऊ नये. बरोबर, खरी गोष्ट आहे. कारण मी पण ते बघितलेले, पण जे कालचं बघितलं ते खूपच चांगलं होतं, खूप मोठं होतं. बरोबर, मजा आली. पण मजा आली. आता काय म्हणशील आपल्या मैत्रीबद्दल थोडं सांग, कोणाला माहित नसेल. बघा हा कुणाल मुंबईचा, हा गेले 10 वर्ष माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. फक्त हल्ली 2-3 वर्ष थोडंसं आमचं बोलणं चालणं होत नव्हतं. मी बोलल्याप्रमाणे मगाशी आठवण करून दिली कोणाला, का कुर्ल्याची मूर्ती मी बनवलेली, आम्ही एकत्र होतो, 2-3 दिवस एकत्र होतो. हा माझ्याकडे आला, आम्ही त्या मूर्ती, आणि ती मूर्ती मुंबईला जायची म्हणून मी त्याच्या बरोबरच होतो. मी मैत्री झाली, त्यामुळे ती खूप चांगली मैत्री, खूप चांगला मनुष्य आणि हसमुख आहे. त्याचा चेहरा बघा, गोड आणि हसरा तारा बोलतो. आणि आज मी तुझ्या बरोबर एक बोलताना मुलाखत घेतोय. अरे आनंद आहे ना, मित्र म्हणून आला आणि आज तू माझा पॉडकास्ट करणार किंवा एक मुलाखत घेतोय. मजा आहे ना, वेगळी गोष्ट, वेगळ्या भूमिकेत आहे, काहीतरी करतोय. गणेश उत्सव काहीतरी वेगळं मी पण बघतोय ना. जे माझे अनुभव सर्वांना शेअर करतोय आणि खूप चांगलं काम करतोय. कलाकाराच्या अडचणी, कलाकाराचे प्लस मायनस पॉइंट हे सर्वांसमोर जनतेसमोर यायलाच पाहिजे. कारण कसं होतं, बऱ्याचशा लोकांना या मूर्तिकाराच्या पडद्यामागच्या गोष्टी माहिती नाही. त्या कुणालमुळे किंवा कुणालमुळे अशा गप्पा टप्पांमुळे बाहेर येतात. बरोबर, सगळ्यांनाही सांगतो काय बाबा माझ्याकडनं काय गप्पाच्या फ्लो मध्ये किंवा काय करेक्ट वरती आवडलं त्याबद्दल पण क्षमा. नाही असं काही नाहीये. तुला तुझ्या कामासाठी ऑल द बेस्ट दादा. असंच काम करत राहा. पुढच्या वर्षी तुला आम्ही नक्की बघू. आम्हाला भेट. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.